महाराष्ट्राला नवसंजीवनी देणारे एक निष्कलंक कर्मयोगी, सेवाभावी, गोरगरिबांचा मसिया, पाणीवाले बाबा, भाकर देणारे बाबा, हाताला काम देणारे बाबा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते स्वर्गीय फादर हरमन बाकर. त्यांचा मृत्यू 14 सप्टेंबरला झाला. जवळजवळ 97 वर्षापर्यंत त्यांनी समृद्ध आयुष्य या ठिकाणी जगलेलं आहे आणि दरेवाडीच्या या परिसरामध्ये ठिकठिकाणी त्यांनी कसं पाणलोटाचं काम करायचं एक आदर्श प्रयोगशाळा या ठिकाणी निर्माण केली. आणि म्हणून फादर बाकर आज आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांच्या स्मृती मात्र आपल्या अंतःकरणात सतत आणि सतत कायम स्मरणामध्ये राहणार आहे. आणि म्हणून मला 7-8 गावामध्ये फादर बाकर यांनी खूप चांगलं काम, उजाड महाराणावर नंदनवन फुलवण्याचं जे काही काम केलेलं आहे. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण फादर हरमनजी बाकर यांना या ठिकाणी अभिवादन करूया, श्रद्धांजली अर्पण करूया. फोटोचं प्रतिमेचं पूजन अभिवादन आपण या ठिकाणी आपण करणार आहोत. ज्यांनी संगमनेर अकोले तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न केला, त्या स्वर्गीय फादर हरमन बाकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरांजली या ठिकाणी दिली जात आहे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. पण पाणलोट क्षेत्राचं कामामध्ये एक चांगला फायदा झाला की लोक एकत्र आला. आणि जसं क्रिस्पिनोने सांगितलं, विश्वासाने आलं नसलं तर पाणलोट क्षेत्राचं काम झालं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी काम करतो तो दुसरं केव्हा येणार त्यांची वाट बघायची नाही. पण पाणलोट क्षेत्राचं काम एक विचित्र चीज आहे. लोकांना न समजून त्यांच्या बदल होत आहे. जसं परिसर बदलतो तसं माणूस बदलतो. लोकांच्या मनामध्ये जो बदल झाला तो परिसरातला बदलच्या ऐवजी जास्त महत्वाचा होता. आणि महात्मा गांधींनी नेहमीच सांगितलं, लोकशाही जर गावामध्ये नाही तर हिंदुस्थानामध्ये नाही. कारण हिंदुस्थान म्हणजे मला वाटतं 50,000 गाव. शहराचं तुम्ही विसरून जा, पण खरं जीव गावामध्ये आहे. आणि असंच झालं मला निदान असं काहीतरी वाटतं की पाणलोट क्षेत्राच्या मदतीने लोक एकत्र आलं, काम करायला लागलं. आणि कदाचित पाऊस पडला तर त्या कामाचा चांगला परिणाम होणार. किती पाऊस पडला? पाऊस तर ह्या वर्षाला थोडासा कमी पडला. तरी पण त्या मानानं जी लागवड आहे झाडांची ती व्यवस्थित. धानाची गोष्ट आणि फायदेशीर आहे. फायदेशीर लोक जगू शकतात. हो, नाही तर साऱ्या मुंबईला पडतात. हो. आता मुंबईला जातात का लोक? आता ह्या वर्षाला तर काय कोणी गेलेलं नाही. कोणी गेलं नाही. हो.
100 वर्षाचा होतो माणूस असं चहा प्यायला बरं. हा तसं नाही का. पाणलोक क्षेत्राचं कामाविषयी आम्ही जन्मापासून विचार केला म्हणजे 80 वर्ष. आता पाणलोक क्षेत्राचं काम मला केव्हा हे वेळ लागलं हे मला माहीत नाही, पण मला नेहमीच इच्छा होती पाणलोक क्षेत्राशिवाय काही प्रगती होऊ शकत नाही गरीब लोकांविषयी. मला असं वाटतंय आतापर्यंत इतकं वर्षापासून हे काम झालं, पुष्कळ लोकांचा फायदा झाला. उदाहरणार्थ आमचं पहिलं काम मेनबंद झालं आणि मेनबंदमध्ये पुष्कळ लोकांचं शिक्षण झालं आणि आतापर्यंत ते कामाची अंमलबजावणी झाल्यावर तर अलीकडे मी दरेवाडीला एक केंद्र स्थापन केले आणि दरेवाडीला दर महिन्यात अनेक टोळी अनेक गावातून येतात आणि पाणलोक क्षेत्राचं काम शिकून त्यांचा चांगला फायदा होत आहे. आणि माझी तुम्हाकडे विनंती आहे, तुम्ही ज्याच्या ठिकाणी ज्याच्या गावामध्ये राहता असं पाणलोक क्षेत्राचं काम हात घेतलं सर आमचं परिसर बदलून टाकायचं. कमी पैशाचं जादा पीक, कमी पाण्याचं चांगला परिसर अशी आमची अपेक्षा आहे. आणि या दुष्काळी भागातून एक वेळेस एक नंदनवन सुरू झालं तर आमचं आयुष्य फायदेशीर गेला. आभार मानतो. बरं चांगलं आहे ते. आणि पाऊस भरपूर पडला. आता साऱ्या पावसाचं पाणी तुम्ही धरला जाऊ देत नाही, पण किती पाणी मला भेटलं भेटलं पाणी. मग तुम्ही पाणलोक क्षेत्राचं काम अपुरं राहिलं असं तर इतकं पाणी कसं वाहून गेले नाही का. बरोबर काही माती आडवा पाणी जिरवा तुम्ही केली नंदनवन आपल्या कृपेने, देवाच्या कृपेने. कसं का माझं तुमच्या कृपेने, देवाच्या कृपेने आणि तुमच्या कष्टाने आणि देवाची कृपेने. आणि आम्हाला तरेवातीसाठी पुष्कळ माहिती दिली आणि मला लय आनंद वाटला. आणि तुमची इतकी प्रगती झाली की मला असं वाटतं तुमच्या पाणलोक क्षेत्रामध्ये मला शिरता येत नाही, कारण त्याच्या पलीकडे जात नाही ते असं वाटतं. पण दुर्दैवानं अनेक पाणलोक क्षेत्राचं काम आहे. काही वर्षानंतर लोक काळजी नाही घेतली म्हणून जुनी परिस्थिती डबल उलटा परिणाम आलेला आहे त्यांच्या डोक्यावर. म्हणून तुम्ही पाणलोक क्षेत्राचं काम झाल्यावर तुम्ही त्यांची काळजी घ्या, एकमेकांचं मदत करा आणि पाणलोक क्षेत्राचं काम तुम्ही हाती घेतले ते काय कमी होऊ देऊ नको. आणि विशेष करून असं सांगावं लागेल, तुम्ही जर झाडं लावली तर मला असं वाटलं ते भरपूर झाडं झाले असतील ते कापू नको, कारण झाड म्हणजे तुमचं जीव. झाड आल्यावर तर पाऊस येणार, पाऊस आल्यावर तुमची प्रगती होऊ शकतं, दरवर्षी चांगले पिकं येतात आणि तुमचं पूर्ण लोक ते आता त्यांची आज तरुण आहेत ते उद्या मोठ्या आनंदाने जीवू शकतात. And I congratulate you for the work you have done. I will carry on like this. I will come to see it. And if you have established a paradise, I will remain in that paradise. आपण एवढे चांगले काम केल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. अशाच प्रकारे चांगले काम करत राहा, मी ते नक्कीच बघायला येईल. जर आपण गावांमध्ये स्वर्ग तयार करू शकलात तर मी त्या स्वर्गात कायमचा येऊन राहील.
नाही अजून मला तुम्हाला आयुष्य पण- भरपूर आहे जास्त आयुष्य नको नाही का तेव्हा ते बस नाही आहे ना, तुमचे आशीर्वाद लागतायत ना सगळ्यांना. बरोबर आहे आयुष्याचा प्रश्न नाही. बाकर बाबा, आपण कायम स्मरणात राहाल. आपले कार्य आमच्यासारख्या असंख्य लोकांना ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील. पाणलोट क्षेत्राच्या विकासात ज्यांचं खूप मोठं योगदान असणारे आणि माथाती पायथा पॅटर्न राबवणारे आपल्या सगळ्यांचे देवदूत कृषीभूषण आदरणीय फादर हरमन बाकर यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली आणि अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, तसेच आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय पोपटरावजी साहेब, तसेच पद्मश्री आदरणीय विजय अण्णा बोराडे साहेब, तसेच आपल्या साकूर परिसराचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाजीराव पाटील खेमनार, तसेच आदरणीय कुटे साहेब, तसेच आदरणीय सांगळे पाटील, तसेच जिल्हा परिषद महिला व समाज कल्याण सभापती आदरणीय मीराताई शेटेजी, आदरणीय अजयजी फटांगरे, किरणजी मिंडे, जयराम शेठ ढेरंगे आणि विविध गावातून आलेले सर्व सरपंच सदस्य, पाणलोट क्षेत्राच्या समितीमध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं असे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि या वॉटर संस्थेचा स्टाफ, तसेच या ठिकाणी आमच्या दरेवाडी गावातील जमलेले उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण फादर बाकर यांना बाबा या नावाने ओळखायचो आणि बाबा ही काय साधी सुधी व्यक्तिमत्व नव्हतं. याची जाणीव ते गेल्यानंतर आपल्याला आज समजते आणि ते होते त्यावेळेस देखील अनेक तज्ञ लोकांना त्यांची जाणीव होती आणि त्यांच्या त्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी आज सगळेजण या ठिकाणी जमले. त्याबद्दल मी आमच्या दरेवाडी गावच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या दरेवाडी गावाचा कायापालट कसा झाला हे अगदी थोडक्यात या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी ह्या साकूर परिसराचं सगळा अभ्यास त्यांना आहे. सगळे डोंगर दऱ्या सगळे त्यांना माहित होत्या आणि बाबांचे ते एकदम जवळचे मित्र आणि ह्या परिसरामध्ये त्यांनी काम करावं त्यांची ती प्रामाणिक इच्छा होती. आणि त्या काळी आमच्या दरेवाडी, कवठे मलकापूर आणि शेळकेवाडी ह्या भागामध्ये साहेबांचे विश्वासू स्वर्गीय भीमराज पाटील गीते आणि त्यांची टीम या ठिकाणी या तिन्ही गावामध्ये खूप काम करीत होती. ही पहिली परीक्षा ही श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, बोरवेल बंदी आणि लोटाबंदी अशा या 7 प्रकारच्या या ठिकाणी त्याच्या परीक्षा होत्या. आणि का आमच्या गावातले सगळे लोक हे वीट कामगार आणि ऊसतोडी कामगार आणि मोलमजुरी करण्यासाठी ही सगळी मंडळी बाहेर गावामध्ये राहत होते. आमच्या गावात फक्त एकच ग्रॅज्युएशन झालेला मुलगा होता, तो बी मामाच्या गावात होता म्हणून ग्रॅज्युएशन झालं. तो इथं 10वी आणि 12वी झालेले कुणीच नव्हती. परंतु ज्यावेळेस बाबांचा या ठिकाणी पाऊल पडला, याच्यातून मला सांगायचं एवढंच का आमचं ज्यावेळेस पाणलोटाचं काम सुरू झालं त्यावेळेस या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध झाला आणि रोजगार उपलब्ध झाल्यामुळं लोक जे स्थलांतर त्यांचं व्हायचं ते थांबलं गेलं
आणि त्यांना जी आपत्ती झाली त्या आपत्त्यांना या ठिकाणी शिक्षण देण्यासाठी तो वाव सापडला आणि आजही आमच्या गावामध्ये जवळपास बीटेक एमटेक बीएससी ऍग्री त्याच्यानंतर MSW आणि बीकॉम 12वी प्रत्येक घरात झालेला विद्यार्थी प्रत्येक कुटुंबामध्ये 12वी 10वी ते कंपल्सरीची परंतु ग्रॅज्युएशन पर्यंत आमचं या ठिकाणी गेलं. हा आमचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी याची पार्श्वभूमी इतिहास जर बघितला तर याला खरे कारणीभूत आदरणीय बाबाच आहे. ते एक परिस आहे. ज्या ज्या गावामध्ये त्यांचं पाऊल गेलं त्या गावाचं सोनं झालं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही दरेवाडी आहे. मला सांगायचं एवढंच आहे की बाबा म्हणजे काय साधी सुधी व्यक्ती नव्हती. त्या देव माणसामुळे आमचं गाव या ठिकाणी चांगलं घडलं. असंच अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आणि त्यांच्यासारखा दुसरा माणूस या ठिकाणी होणार नाही. आमच्या गावामध्ये जसं फादर बाकरांनी 1 कोटीचे पाणलोटाची कामं केली. तुमच्या माहितीसाठी सांगतो का आज गावाचं म्हणजे आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावरती आम्ही उभे राहिले. त्यांनी आम्हाला सगळं तयार करून दिलं. आम्हाला हाताला बोटाला धरलं, सगळं शिकवलं आणि मुख्य ट्रॅकवरती आणून ते आपल्याला सोडून गेले. परंतु त्याचे विचार हे कधीच न संपणारे विचार आहेत आणि ते नेहमी आपल्या हृदयामध्ये राहणार आहे. आदरणीय व्यासपीठ आणि पांडुट परिवार बंधू भगिनींनो, आज आपण दुःखीत अंतकरणात म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्यातील एक महान संत आपल्यातून निघून गेलेले आहेत, परंतु त्यांच्या आठवणी आजही आपल्या अंतकरणामध्ये अगदी जागृत आहे. बाबांच्या बाबत खूप काही बोलावंसं वाटतंय पण वेळेचं भान आहे. नामदेव महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि पंजाब प्रांतामध्ये भक्तगण तयार केले, अध्यात्म त्या ठिकाणी पसरवले. एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव बघितला, नामदेव महाराजांनी कुत्र्यात देव बघितला, ज्ञानदेव महाराजांनी रेड्यात देव पाहिला, परंतु बाखर बाबा यांनी निसर्गात देव बघितला. माती आडवा पाणी जिरवा, एक एक कण आपल्यातून निघून जाणारा तो अडवला पाहिजे, एक एक थेंब निघून जाणारा तो त्या ठिकाणी जिरवला पाहिजे. यासाठी क्षेत्रीय उपचार अत्यंत महत्वाचे. परंतु आम्ही एक वेगळा मंत्र शिकलो. गावाची प्रगती गावाचा विकास कशामध्ये आहे? पांडव क्षेत्र कार्यक्रमातून जो क्षेत्रीय उपचार आपण करतो, खर तर मानसिक उपचार झाल्याशिवाय क्षेत्रीय उपचार आपल्याला करता येत नाही. हा बाबांचा खरा मंत्र आम्ही शिकलो. आज विखुरलेलं मन, बिघडलेलं गाव, अविकसित परिसर असा सुजलाम सुफलाम करण्यासाठी, जलसंधारणासाठी मनसंधारण अत्यंत महत्वाचे आहे. ज्या ज्या गावांनी मनांचा विकास केला त्यांना वनांचा विकास देखील करता आला. महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्रिवेणी संगम हे पवित्र भूमी मानली जाते, पवित्र क्षेत्र मानलं जातं. आज मसोली गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं, शीतळाचं पाणी नाहीच आहे, परंतु एक त्रिवेणी संगम असा जुळून आला की वॉटर संस्था कारखाना एनजीओ म्हणून भाऊसाहेब दादांनी, बाळासाहेब थोरात साहेबांनी मान्यता दिली. एनजीओ म्हणून त्यांनी काम स्वीकारलं आणि आम्ही ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पूर्ण केला. खर तर कुशल नेतृत्व की ज्या गावचा एक उसाचं टिपरूही कारखान्याला जात नाही त्या गावामध्ये पाणलोट कार्यक्रम व्हावा ही साहेबांची इच्छा होती आणि ती आम्ही पूर्ण केली. कल्पना करा किती बदल झाला. दुबंगलेलं गाव जोडलं, माणसं जोडली, क्षेत्रीय उपचार झाले आणि प्यायला पाणी नसणाऱ्या गावात महाराष्ट्र राज्याचा जल पुरस्कार पहिल्या क्रमांकाचा मिळाला. याचं श्रेय मी नक्कीच कारखान्याला देईल. दादांनी, साहेबांनी अशी काही कर्तृत्ववान माणसं आम्हाला दिली की ज्यांचं नाव आम्ही कधीच विसरणार नाही. नमक साहेब, उंबरकर साहेब, शिंदे साहेब अशी कुशल माणसं आम्हाला दिली आणि त्यांनी आम्हा सर्वांच्या वतीनं आमचा खूप काही चांगला भव्य विकास करून घेतला. खरं तर या निमित्तानं थोरात साहेबांच्या, बाकर साहेबांच्या निमित्तानं मला महाराष्ट्र फिरता आलं. विजय अण्णांचं मार्गदर्शन मला लाभलं, अण्णा हजारेंचं मार्गदर्शन लाभलं,
आणि मी 810 लेक्चर महाराष्ट्रामध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचं महत्व पटवून देता आलं, ही बाबांची दादांची कृपा आहे. म्हणून मी फार काही बोलत नाही, परंतु सामाजिक विकास करताना मनांचा विकास झाल्याशिवाय कुठलाच विकास होत नाही. आज माफ करा, मी थोडस अवघड बोलल, राजकारणी काही गाव बिघडले, परंतु राजकारण किती असावं, कुठपण ठेवावं, हे प्रत्येकाने जतन केलं गेलं पाहिजे. राजकारण आहे, ही लोकशाही आहे, त्यामुळे सगळ्यांना अधिकार आहे, परंतु त्या अधिकाराचा वापर तात्पुरताच केला जावा आणि नंतर आपण एकमेकाच्या हातामध्ये प्रेमामध्ये गुंतलो गेलो पाहिजे. परंतु राजकारणाने आज कुटुंब उद्ध्वस्त झाले, नातेवाईक तुटली गेली आणि जीवाचे मित्र सुद्धा दुरावले गेले. म्हणून ज्या ज्या गावात पाणलोट क्षेत्र कार्यक्रम झालाय त्या माझ्या सर्व बंधूंना विनंती असेल की बाबांची काही इच्छा होत्या, काय अपेक्षा होत्या की प्रत्येक गावामध्ये पाणलोट झाला, पाण्याची सुबत्ता झाली, लहान मोठे व्यवसाय उभे राहिले, परंतु शेतीची जी काही दुर्बलता आहे ती दूर आपण केलेली नाही आहे. म्हणून निरोगी शेती बनली पाहिजे, माती निरोगी बनली पाहिजे, निसर्ग प्रेमी आपण बनलो पाहिजे, निसर्गाची रचना कळलीच पाहिजे सगळ्यांना, हा महामंत्र आम्ही शिकलो. आणि प्रत्येक गावामध्ये पाणलोट कार्यक्रमातून सेंद्रिय शेती आणि निरोगी आरोग्य, नैसर्गिक आरोग्य या सगळ्याच्या भूमिका आपण व्यवस्थापन करण्याच्या माध्यमातून पार पाडायच्या. म्हणून मी फार काही बोलत नाही, खूप काही बोलण्यासारखं आहे, कारण हा एक निसर्गाचा संत आपल्यातून गेलेला आहे. म्हणून त्यांना अभिवादन करून आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धा म्हणजे अंतःकरणापासून केलेलं स्तवन आणि अंजली म्हणजे पसा ओंझळ जी भरभरून दिली जाते, ती आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना भरभरून श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. आदरणीय व्यासपीठ, लोगोसाहेब ज्यांनी फादर बाकर यांच्यासोबत वॉटर संस्थेची स्थापना केली, ते 21 तारखेला जे बाबांचं अंतिम संस्कार आहे त्यासाठी स्वित्झर्लंड इथे गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी हा त्यांचा संदेश वाचून दाखवत आहे. त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलं आहे, मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्या पद्धतीने सांगतोय सर्वांची. लोगोसाहेब म्हणतात, फादर बाकर ते बाकर बाबा, हे बाबा आणि त्यानंतर देव माणूस. थोडक्यात फादर हरमन बाकर यांच्या जीवनाचं वर्णन आणि सारांश देतं. हे जे स्थित्यंतर आहे, फादर बाकर ते बाकर बाबा ते फक्त बाबा, जे आपुलकीचा शब्द आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन देव माणूस असं वर्णन जे आपण करतो, लोगोसाहेब म्हणतात की ते त्यांच्या जीवनाचं खरा सारांश आहे. गरीब, कमकुवत आणि गरजू लोकांच्या निस्वार्थ सेवेद्वारे देवाच्या शोधासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांनी देव पाहिला या गरजवंतांमध्ये, लोकांमध्ये. ज्या लोकांमध्ये ते राहत होते, त्यांच्यासोबत काम करत होते, त्या लोकांनी बाबांमध्ये प्रेम आणि त्यांच्याबद्दल असणारी जी कणव आहे, करुणा आहे, ती ओळखली. त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी ज्यांच्या हृदयाला त्यांनी स्पर्श केला बाबांनी, त्यांच्यासाठी बाकरबाबा इथून पुढे फक्त एक मर्त्य माणूस नाही राहिले, तो एक देव माणूस बनला. ज्यांच्या सहवासामध्ये आपण आपल्या सर्वांसाठी देवाची उपस्थिती आणि प्रेम अनुभवू शकलो. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण या देव माणसाचे जीवन साजरे करण्यासाठी आपण इथं आज जमा झालो आहोत आणि ते आपण केलं पाहिजे, आपलं ते कर्तव्य आहे. परंतु फादर बाकरच्या कामासाठी आपल्याला जर त्यांनी जे केलेले आपल्यावरचे उपकार आहेत ते जर फेडायचे असतील तर त्याच्याबरोबर सर्वोच्च कृतज्ञता आम्हाला जर दाखवायची असेल तर आमच्यासाठी त्यांनी आम्हाला जो वारंवार संदेश दिलेला आहे, जो आपण फिल्ममध्ये पण पाहिलेला आहे, तो जगणं महत्वाचं आहे. ते बाबा म्हणायचे, एकत्र या, तुम्ही ज्या पाणलोटात राहता ते पुन्हा निर्माण करण्यासाठी एकत्र काम करा, त्यांची देखभाल करा, कारण जलाशय जिथं फुलतात तिथं तुमचं मन आणि अंतःकरण आणि आयुष्य बदलून टाकतात. तुम्ही एक नंदनवन किंवा स्वर्ग तयार कराल, मग मी भेटायला तुमच्यामध्ये राहायला येईल. एकत्र काम करत राहा, कारण पाणलोट विकासाशिवाय दुष्काळावर उपाय नाही.
हा जो संदेश बाबा सतत देत राहिले, हा संदेश जगणं हीच त्यांना खरी अर्पण केलेली श्रद्धांजली आहे. या निमित्ताने आपण विकास केलेल्या पाणलोटाचे संरक्षण करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करूया. आपल्या जैवविविधतेचे, विविध प्रकारचे जे आपल्याकडे जे प्राणी आहेत, जंगल आहे, जीव आहेत, त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण एकत्र येऊया. समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी आपण स्वतःला वचनबद्ध करूया. जसे आपण फादर बाकर बाबा असताना आपण असं केलेलं आहे, ते पुन्हा आठवा आणि ते पुन्हा आपण करूया. आत्ता आपण पाहिलं असेल, बाबांनी 2015 साली ज्यावेळेस लोबोसाहेब स्वित्झर्लंडमध्ये त्यांना भेटले होते, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना एक वाक्य उद्धृत केलं होतं, जे तुम्हाला इथं रिपीट ऐकायला भेटलं. एक त्यांनी थोडक्यात एक वचन दिलेलं आहे बाबांनी 2015 सालीच, की आपण एक स्वर्ग निर्माण करूया आणि त्या स्वर्गामध्ये बाबा येऊन राहतील. त्यांनी हे वचन आपल्याला दिलेलं आहे. आपल्या गावाचं स्वर्ग बनवूया, जेणेकरून बाबांना येण्यासाठी, आपल्या गावात येण्यासाठी वाट राहील. ही खरोखरच प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची सर्वोत्तम देणगी असेल, जी आपण देव माणूस बाबाला देऊ शकतो. इथे सर्व गावकरी मंडळी जे प्रेमाने जमा झाले बाबांच्या आठवणीपोटी, वॉटर संस्थेच्या प्रेमापोटी आणि थोरात साहेबांच्या आणि थोरले थोरात साहेब जे दादा होते त्यांच्यासाठी जे जमा झालं, मी संस्थेच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माझे उपस्थित विविध गावातील सर्व नागरिक, या क्षणी मला खूप एक गोष्ट सांगायची वाटते की फादर बाकर बरोबर आम्ही माझ्या माहितीने एक जो काळ त्याच्याबरोबर व्यतीत केला. जसं ह्यापूर्वी संदीपने जे सांगितलं होतं की ज्यावेळेस बाबा एक देव माणूस बनले, म्हणजे शेवटचा जो कार्य होता त्यांचा, त्या कार्यामध्ये माझी जी पिढी होती त्या पिढीला त्याच्याबरोबर काम करण्यास भेटलं. तर मला वाटतं हा खूप आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझे इथले बरेचसे सहकारी इथं बसलेले आहे. आता त्यांनी काय शिकवलं आम्हाला? त्यांनी शिकवलं जसं एक आजोबा असतं, आजोबा आपल्या नातवाला एक बोट धरून जे प्रत्येक गोष्ट शिकवतं, त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होते की त्यांनी पाणलोट क्षेत्राचं तंत्र शिकवलं का? तंत्र तर शिकवलंच. जसं पाणलोट क्षेत्र, दुष्काळात पाणलोट क्षेत्राशिवाय पर्याय नाही, हा जो मंत्र आहे, ह्या मंत्रामागची थेरी, कन्सेप्ट, संकल्पना आणि ऍक्च्युअल करायचं जे काम आहे ते तर त्यांनी आम्हाला शिकवलं जाऊन प्रत्येक ठिकाणी. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट शिकवली ते माणसाबरोबर माणूस म्हणून कसं जगायचं हे आम्हाला शिकवलं. आमच्यापैकी इथले जे माझे जे सहकारी आहेत सर, ते असे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत, असे काही मोठ्या कुटुंबातून वगैरे नाही आले. तर त्यांना एक घडवण्यात बाबांचे खूप मोठी हातभार होता. बाबांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये घडवलं. आता घडवलं कसं? तर एक उपदेश देऊन, विचार देऊन, मार्गदर्शन करून असं नाही घडवलं. त्यांनी त्यांच्याबरोबर आम्हाला घेऊन जायचे, त्यांच्या अनुभवातून आम्हाला बघायला लावायचे आणि मग शिकवायचे. एक साधं उदाहरण सांगतो, एखाद्याबरोबर कसं बोलावं त्यांची जी पद्धत होती, ही पद्धत ते म्हणायचे तुम्ही फक्त मला पहा, बघा आणि शिका. आणि त्याच्यातून आम्ही हे शिकत गेलो. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की त्या काळी आमच्या डोक्यात असं होतं, सगळेजण जे नवीन लोक आहेत त्याला संगमनेरमध्येच का पाठवतात, जे नवीन स्टाफ येतो त्याला संगमनेरमध्ये पाठवायचे. तर त्याच्या मागचा जो खोल दूरदर्शीपणा होता तो बाबामध्ये होता. आजच्या क्षणी मला हे कळतं की त्यांचा जो अनुभव होता तो अनुभव आमच्यामध्ये उतरला. आणि नामदार साहेबांना मी सांगू इच्छितो की जेवढ्या राज्यामध्ये सध्या आम्ही काम करतोय, म्हणजे 7 राज्यात जे काम करतोय, त्याच्यामधले लीडर जे आहेत ते सगळे आपल्या संगमनेरमधून जे डेव्हलप झालेले लोक आहेत. तर मला वाटतं हा एक चांगला आदर्श किंवा चांगला गुण आम्हाला याच्यामध्ये मिळाला. आता फादर बाकर कसे होते, सर्वांना बरोबर घेऊन जाणार होते. त्यांच्यामध्ये एक लोभस्वादी व्यक्तिमत्व होतं, सगळ्यांना आपलंसं करण्याची एक वृत्ती होती. म्हणजे त्यांना भाषा तर येतच होती मराठी, पण त्यांना माणसं ओळखण्याची एक कला होती.
मला वाटतं ते मनकवडे होते. एखाद्याच्या ह्याच्यामध्ये मनात कसं उतरायचं आणि त्याच्याकडून आपलं काम कसं करून घ्यायचं हे मला वाटतं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने येत होतं. पाणी जे असतं ना, पाण्याबरोबर कुठलाही रंग आरामात मिसळू शकतो, तसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ते एखाद्या गावकऱ्याबरोबर ज्या पद्धतीने बोलायचे, मी असं बऱ्याच सभेमध्ये, बऱ्याच मिटिंगमध्ये, गव्हर्नमेंटच्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये, जर्मनच्या वेगवेगळ्या लोकांबरोबर असं पाहिलेलं आहे की ते त्या पद्धतीने त्यांची जी भाषा आहे ती भाषा बदलायची. तर मला वाटतं हे त्यांचं खूप एक चांगलं काम व्यक्तिमत्व होतं. आणि जे आम्ही नेहमी म्हणायचं की फादर बाकर कसे आहेत, तर फादर बाकर जन्माने स्विस आहे, म्हणजे त्यांचा जन्म झाला तर स्वित्झर्लंड मध्ये झाला, पण त्यांनी जे काम केलं किंवा त्यांचे जे विचार होते किंवा जे पद्धती होते ते पद्धती होती त्यांची जर्मन पद्धती होती. म्हणजे टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान असेल, कामाबद्दलची वेळेवर येण्याची पद्धती असेल, हे त्यांनी जर्मन केलं होतं. पण सगळ्यात जे महत्वाचं होतं ते हृदयाने भारतीय होते. आपली जी आपलं जे आपुलकी होती ही आपुलकी त्यांच्यामध्ये होती. मला वाटतं हे त्यांचं एक सर्वार्थाने आपण म्हणू शकतो की एक छोट्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक वर्णन करू शकतो. आणि अजून एक मला एक सांगावीशी वाटते की गोष्ट, फादर बाकर कसे होते, त्यांचं दूरदर्शी नेतृत्व होतं. आता ह्याच्यामध्ये काय असतं, बरेच लोक दूरदर्शी असतात, बरेच लोकांना काळाच्या पुढे दिसतं. आज आपल्याला जे होतं त्याच्यापेक्षा पुढं काय होणार आहे हे दिसतं, पण काही लोक जे आहेत ते जे काळाच्या मागे जे लोक असतात त्यांना बरोबर घेऊन जाण्यात एवढं त्यांचं सहकार्य नसतं. तर फादर बाकर मध्ये एक चांगली गोष्ट होती की ते काळाच्या पुढे होते, त्याचबरोबर ज्या वेळेस तो कार्य येईल त्याबरोबर त्याच्या पद्धतीने घेऊन जायचे. तर मला वाटतं हा एक दूरदर्शीपणा जर आपण पाहिलं तर इंडो जर्मन प्रकल्प ज्यावेळेस राबवला त्याच्यामधून दिसतो. त्याचबरोबर ह्या व्यासपीठावर मी एक उल्लेख करू इच्छितो की संगमनेर पॅटर्न जो दादा आणि बाबांनी जो इम्प्लिमेंट केला होता त्या काळी आजच्या काळी PPCP वगैरे आपण आत्ता बोलायला लागलो, पण त्या काळी त्यांनी ते राबवलं होतं. हे जे दूरदर्शी नेतृत्व होतं ते मला वाटतं फादर बाकर मध्ये होतं. आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस मी त्यांना 2 वर्षापूर्वी भेटलो होतो, जर्मनीमध्ये भेटलो होतो, तर त्यांना विचारले गेले की तुमचा संदेश काय, गावातील लोकांसाठी, संस्थेसाठी संदेश काय. त्यांनी एक संदेश सांगितला होता की जास्तीत जास्त काम करा, जेवढं पाहिजे तेवढं काम करा. म्हणजे या देशामधले जे गरीब लोक आहेत, ज्यांना खरंच गरज आहे त्या ह्याच्यापर्यंत पोचवा. तर मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपण हा त्यांचा जो वारसा आहे, त्यांचं जर कार्य आहे हे असंच पुढे नेण्याचा जर संकल्प केला तर हीच त्यांना एक चांगली श्रद्धांजली ठरू शकते. आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या वतीनं मी हे सांगू इच्छितो की आपला जो हा वारसा आहे हा पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत नेण्यासाठी जेवढी काही सहकार्य, मदत आवश्यकता असेल तर मला वाटतं ते आमच्या वतीने आम्ही करून, आणि हीच आपण फादर बाकरला श्रद्धांजली वाहून आपला जो कार्यक्रम आहे, कार्य आहे जे फादर बाकरचं, ते संगमनेरमधून जिल्ह्यामधून राज्यामधून आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशामध्ये आपण नेऊया. तर धन्यवाद. बाबांना अखेरची आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे माझ्यासारखा एक सरपंच ज्यावेळेस एका गावात सरपंच होतो आणि तो सरपंच झाल्यानंतर काहीतरी धडपड करण्याचा प्रयत्न करत होता, त्याच वेळेस शिवरे बाजारच्या बांधा शेजारी 3 किलोमीटर पिंपळगाव वाघा नावाचं गाव, जिथे ब्रदर अलेक्स हे काम करत होते सोशल सेंटर या संस्थेत. आणि त्यासाठी इंडो जर्मनची मदत त्यांना झालेली होती. आणि हिवरे बाजार नुकता मी सरपंच झालेलो 92ची ती गोष्ट असेल. आणि हिवरे बाजारचे सगळे लोक कामासाठी पिंपळगाव वाघ्यामध्ये जायचे, कारण आमच्याकडे परिस्थिती फार बिकट होती. आणि तिथं दौलतराव वाबळे, भाऊ वाबळे ही मंडळी सोशल सेंटर जोडली गेलेली होती. आणि 92ला मी पंचायत समिती सदस्य झालो. आणि आमच्या मतदारसंघातलं पिंपळगाव, हिवरे बाजार आणि पिंपळगाव वाघा ही 3 जुळी गावं
आणि अतिशय कमी लोकसंख्येची, आणि या 3च गावांमुळे मी त्यावेळी निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर त्या पिंपळगावमध्ये नेहमी जाणं बसणं उठणं, आणि तिथे 92 साली फादर हरमन बाखरे आलेले होते आणि बाबा त्या ठिकाणी आले. मी त्या कार्यक्रमात त्यांनी मला बोलवलेलं आणि मी त्यावेळेस पहिला संपर्क आमचा आला. अगदी आमच्या शिवेवर तो त्यांचा संवाद आजही मला आठवतोय. त्यांचं बोलणं एवढं मनाला मोहून जायचं, कानाला बरं वाटायचं आणि आपल्यातला माणूस आहे याची भावना असायची. आणि इथून तो झालेला प्रवास पुढे मेंढवण या गावामध्ये बाबांनी हाती घेतलेलं काम, मेंढवणला मी अनेक वेळा गेलेलो होतो. आणि हे काम करत असताना पुढे कासारे नावाचं गाव असेल पारनेर तालुक्यातील, असा हा वृक्ष वाढत वाढत चाललेला. खरं म्हणजे एक नक्कीच आहे की त्यावेळेचा माझा तो अनुभव होता. राज्यात एक खूप चांगलं वातावरण होतं. आदरणीय अण्णासाहेब हजारे, आदरणीय मोहनजी धारे असतील, आदरणीय विजयांना असतील, विलासरावजी साळुंखे त्यावेळेस काम करत, द्वारकादासजी लोहिया होती, आणि त्याचबरोबर इतर अरुण निकम सर असतील, बापूसाहेब देशपांडे असतील, एक मंडळी भारावून राज्यामध्ये काम करत होती. आणि त्यावेळीची राजकीय विचारधारा आणि त्याचबरोबर प्रशासनात असलेला एक विचार, नाभा पाटलांसारखा एक आवले IAS अधिकारी होता, विजय मल्ले सारखे एक संचालक होते मृत संधारणचे, आणि सगळं इतकं सुंदर वातावरण होतं ते कोणालाही आकर्षित करत होतं. आणि म्हणून 97 वर्ष जगलेले बाबा 60 वर्षे या महाराष्ट्रात आले, संगमनेरमध्ये आले. याला कारण त्यावेळेस सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांनी म्हणजे दादांनी जे बीजारोपण या संगमनेरच्या मातीमध्ये केलेलं आहे, इथे येऊन हा माणूस ठरवला आणि त्यांना वाटलं की ही भूमी माझ्यासाठी योग्य आहे. कारण ते अनेक ठिकाणी चाचपट जाऊन आले, पण तिथे त्यांना ज्या प्रकारचं वातावरण पाहिजे होते मिळालं नाही. पण या संगमनेरमध्ये ते वातावरण मिळालं आणि मुक्त हस्ताने तुम्हाला काय करायचे ते करा, कुठला हस्तक्षेप असणार नाही, अडथळा असणार नाही. आणि यातून संगमनेरमध्ये मग दरेवाडीचं सेंटर इथं सुरुवात केली. त्यांच्याकडं जाण होती, माणसं ओळखायची. ज्यावेळी इथला सगळा माथा पाहिला, त्या माथा उघडा आहे, मला काम करता येत नाही, इथं फॉरेस्टचं क्षेत्र आहे. आणि त्यावेळेस वसंत टाकळकर नावाचा अवलिया माणूस, जो फॉरेस्ट मधला देव माणूस होता, त्यांना शोधून आणलं, त्यांच्याशी संवाद केला आणि संवाद करून सांगितलं की इथं काहीतरी करता येईल का आपल्याला. पण मर्यादा होती, वन विभागाने निधी नव्हती. साहेबांनी, नामदार साहेबांनी त्यावेळेस मला वाटतं आपण जलसंधारण मंत्री होते, कृषी, आणि टाकळकरांना सांगितलं का दरेवाडीमध्ये काय म्हणतायत फादर वाखारे जरा समजून घ्या. आणि टाकळकर साहेब त्यांची सगळी टीम या ठिकाणी आली आणि फादर बाखरांनी सांगितलं की मी पैसे देतो तुम्हाला, सरकारची योजनेत निधी कमी आहे, मी जर्मनच्या मदतीतून देतो. आणि डीप CCTVचा हा पहिला सुंदर यशस्वी प्रयोग हा दरेवाडीमध्ये झाला. म्हणजे सरकारी वन विभागाला एकत्र आणून गावासाठी जोडणं हा एक महत्वाचा विचार होता. चराईबंदी आणि कुऱ्हाडबंदीचा धागा त्या ठिकाणी होता. कारण हे सगळं सुंदर वातावरण, अशा वातावरणात माझ्यासारखा एक तरुण ज्यावेळेस आला, मी नवीन होतो आणि हे सगळं फिरलो राज्यभर, अनेक ठिकाणी झालेली कामं पाहिली, त्या कामातल्या अडी अडचणी समजून आल्या आणि मग गावात काम करायला सुरुवात केली. त्यावेळेस काहीच नव्हतं, पण पहिलं वन विभागाच्या मदतीने आम्ही काम केलेलं होतं. आणि पुढे जाऊन कृषी आणि जलसंधारण मंत्री थोरात साहेब झाले. तो एक विचार जो आहे राजकीय, की चांगल्या कामाला पाठबळ द्यायचे आणि त्यातून अनेक गावांना पुढे जायला मदत झाली. आणि आदर्श गावचं काम करता करता 2009ला साहेबांचा फोन आला की पोपटराव, जबाबदारी तुमच्याकडे द्यायची आमची इच्छा आहे, थोडं आदर्श गावचं पाहताल का. त्यावेळी अरुण निकम सर ही सगळी मंडळ तिथे काम करत होती आणि कार्याध्यक्ष म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे मिळाली. आजपर्यंत मला वाटतं 9 पासून आजपर्यंत ते चालू आहे. मध्यंतर थोडा विचार केला होता थांबायचा, शंकररावजी आले पुन्हा तो, कारण आता सुरुवातीच्या वक्त्यांनी सांगितलं की त्यावेळेचं वातावरण किती चांगलं होतं. व त्यावेळेची माणसं, राज्यकर्त्यांना वाटायचं की आम्हाला मर्यादा येतात, तुम्ही हे काम करा. आणि म्हणून ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये, मुकुंद घारे सर अशी सगळी महाराष्ट्रभर एक वेगळी चळवळ करत होती.
सरंगी साहेबांसारखे एक अधिकारी प्रशासनामध्ये होते आणि राज्यभर आणि देशभर ही पाणलोटा चळवळ गेली आणि फादर बाकर खरं म्हणजे त्यांच्या नावाचंच आपण हे केला की मातीवर प्रेम करणारा माणूस होता. त्यांची ती जीभ, टोपी डोक्यावर, पाठीमागे फावडा आणि टिकाव असायचा, वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं असायचं जे आपल्या मातीत अंकुरल आणि मग कुठे रस्त्याकडे थांबलं टिकाव काढायचं, खड्डा खोदायचं, बी टाकायचं, पुढे निघायचं. एक भारावलेला म्हणून पण दुःख त्यावेळेस होतं, आजही होतं, ते आजही बोला असं वाटतं. पण या माणसाला दर 6 महिन्याला पुढे जर्मनीला जावं लागायचं. साहेब बरोबर आहे ना? त्यांना विजा मिळत नसायचा की ज्या माणसाने सगळं आयुष्य घातलं इथं आणि सगळ्यांचं हरमन म्हणजे प्रत्येक माणसाचं मन जाणणारा. भाकर म्हणलं का भाकरीची जोडलेला आपण फादर भाकरच म्हणायचं, बरोबर आहे. आणि फादर म्हणलं का पितामह, म्हणजे हे त्यांच्या नावामध्ये जे जोडलं गेलेलं होतं. आणि वाढदिवस नको माझा, वाढदिवस नको, त्यापेक्षा डबल काम करा. अरे जे बरोबर आहे का? आणि हा जो एक विचार होता ना, विश्रांती नको आणि करत राहायचं. अशा प्रकारचा एक विचार ज्या माणसाने मेंढवण मधून दिला आणि त्याचं केंद्र 22 राज्याचं ते आज दरेवाडीमध्ये. आणि मग चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि सगळ्यात महत्वाचं की आपण पाणी आडवा जिरवा करतोच, पण उपलब्ध झालेलं पाणी विहिरीतलं त्याचा उपयोग ज्या पद्धती आपण करतो त्यावर आपलं यश आणि अपयश अवलंबून असतं. शेवटी आपण दुष्काळी आहोत. दुष्काळी भागामध्ये पाऊस आणि पावसाची अवस्था आपण सगळे अनुभव घेतो. आणि मग पडलेला प्रत्येक थेंब मातीमध्ये कसं थांबवायचा, वाहून चाललेली माती पुन्हा कशी थांबवायची आणि उपलब्ध झालेलं पाणी सद्विवेक बुद्धीने कसं वापरायचं, हा विचार म्हणजे फादर बाकर होता. आणि म्हणून इतका चांगला विचार जेव्हा आपल्या तो 97 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जातो आणि ते पुन्हा संदेश देतात की मी गेलो नाही, एक स्वर्ग निर्माण करा, मी त्या स्वर्गात पुन्हा येईल. म्हणजे याचा अर्थ आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली. कारण त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला आपण संस्था असेल, विजयाण्णांचं मराठवाडा शेती सहाय्य मंडळ असेल, यांच्या बरोबर जोडून खूप चांगलं काम केलं. पण ज्यावेळेस त्यांना वाटलं त्याला एक वेगळा स्ट्रक्चर निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यावेळेस त्यांनी क्रिस्पिन लोबो, मनीषा मॅडम यांना बरोबर घेऊन वॉटर या संस्थेची नगरमध्ये स्थापना केली आणि आज 22 राज्यामध्ये हे सगळं प्रचंड काम उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून हे काम 22 राज्यामध्ये जाताना प्रकाशजींनी सांगितलं की याचे सगळे मास्टर ट्रेनर या संगमनेरमध्ये आहे. म्हणजे पुन्हा मातीतली जी सकारात्मक ऊर्जा असते ना, ती ऊर्जा 22 राज्यापर्यंत जाते. आणि हे पाठबळ एवढं सातत्यपूर्ण 60 वर्ष वॉटर आणि बाबांना मिळालं, त्याचा परिणाम हे सगळं चित्र वाढत गेलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सामाजिक काम, ग्राम स्तर असेल, प्रशासकीय स्तर असेल किंवा राजकीय व्यवस्था असेल, या सर्वांनी जर ठरवलं तरच आपण हे पाणी आणि पाण्याची समस्या थांबवू शकतो. म्हणून आता आपण पाहतो आले की ढगचे ढग उतरतात आणि आता तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे की आता जमिनी खाली सुद्धा पाणी जाऊ द्यायला कोणी तयार नाही. तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की डायरेक्ट ढगातलं पाणी प्लास्टिकच्या शेततळ्यात वळवण्याचा काळ पुढच्या काळात येऊ शकतो. कारण जमिनी खालीच पाणी गेलं पाहिजे, हा बाबांचा मूल मंत्र. आज जमिनी खालचं अख्खं पाणी जमिनीवर आलेलं आहे आणि जमिनीवर येऊन पुन्हा नवी विषमता आता निर्माण होत आहे. ज्या पोटाला चिमटा घेणाऱ्या माणसासाठी बाबांनी काम केलं, भाकरीसाठी, तर त्यामध्ये वेगळा की ज्यांच्याकडे आहे ते कुठूनही घेऊ शकतील, पण ज्यांच्याकडे नाही ते कुठून घेतील. आणि म्हणून आपल्याला गाव डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या काळात पडलेल्या प्रत्येक पाण्याचा थेंबाचा विचार सर्वांना करावा लागणार. कारण आता शेती कमी होत चालली, मुलं आता शेती ठेवायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून एकीकडे शेती असणारे, शेती नसणारे, जास्त शेती असणारे, छोटी शेती असणारे,
यांचा सुद्धा विचार आपल्याला गावागावात करावा लागणार आहे. आणि हा विचार खऱ्या अर्थाने बाबांना आदरांजली ठरू शकते. म्हणून संगमनेरमध्ये दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून दादांनी जे काम उभं केलं त्याच कामाला जय हिंद चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर त्यांची टीम हे सगळं काम करत असे. आणि त्याचबरोबर नामदार साहेबांचा जो विचार आहे की सर्वांना बरोबर घेऊन कशा प्रकारे गावांची दिशा बदलता येईल तो विचार महत्वाचा आहे. साहेब मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. याची मोठारी माणसं आपल्यात येतात आणि जातात, ती गेली का माणसं विसरून जातात, पण तुम्ही याची जाणीव ठेवून आज या ठिकाणी बाबांना आदरांजलीचा कार्यक्रम संगमनेरमध्ये नाही तर या मातीमध्ये म्हणजे दरेवरी ठेवला. हे आपलं सुद्धा विजन आहे. आपण सर्वजण मिळून ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी करण्याची गरज पडत त्या ठिकाणी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. हरिजी, प्रकाशजी, संदीपजी आम्ही खूप वेळा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जात असोत, चर्चा करत असोत. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या हिवरे बाजार परिवाराच्या वतीने आणि पाणलोट परिवाराच्या वतीने राज्यातल्या बाबांना अखेरची आदरांजली अर्पण करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. माती आडवा, झाडं लावा. आज खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग, कोरडवाहू शेतकरी यांच्यासाठी हा अत्यंत दुःखद प्रसंग ज्यासाठी आपण एकत्र जमलो. फादर बाकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण एकत्र जमलो. मी सर्वप्रथम मराठवाड्याच्या समाजसेवी संस्था ज्या पाणलोट क्षेत्रात काम करतात त्या आणि मराठवाडा शेती सहाय्य मंडळ ज्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करतो या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम मी फादर बाकर यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मी काही निवडक प्रसंग जे आमच्या अनुभवात आले ते सांगणार आहे. फादर बाकर संगमनेरमध्ये जे आले त्याची व्यूहरचना कोणी केली ही कदाचित तुम्हाला काही लोकांना माहिती असेल. ही व्यूहरचना 82 पूर्वी झालेली आणि भाऊसाहेबांनी म्हणजे दादांनी अत्यंत कल्पकतेनं या माणसाचं काम हेरलं. भाऊसाहेब राजकारणी होते पण समाजकारणी जास्त होते आणि त्यांनी त्यांच्या डावपेचातून फादर बाकरांना बरोबर इकडं वळवण्याचं काम 82 पासून सुरू केलं. महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे एक अत्यंत अफलातून योजना ही नगर जिल्ह्यानं राबवलेली आहे आणि ती राबवण्याचं प्रमुख प्रेरणास्थान हे पुन्हा भाऊसाहेब थोरात आहे. सामान्य कुटुंबासाठी, सामान्य शेतकऱ्यासाठी विहीर खोदण्याला कर्ज आणि लिफ्ट इरिगेशनला कर्ज हे मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये दिलं गेलं. ते इतर बँकांना नाही देता आलं. नगर बँकेने का दिलं तर तिथं दादांसारख्या व्यक्ती मागे होत्या म्हणून दिलं. फादर बाकरनी त्यांच्या संस्थेची गॅरंटी तिथं दिली आणि मला मुद्दामून अभिमानानं सांगायचं की तुमच्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जो परतावा शेतकऱ्यांनी दिला तो 95% वसुलीचा होता. म्हणजे आता ही किमया फादर बाकरांची आणि त्याला भक्कम साथ ही दादांची. म्हणजे त्यावेळेला संगमनेरमध्ये फादर बाकर पोहोचलेले नव्हते पण हा डाव दादांनी त्यावेळेला टाकलेला होता. आणि योगायोग असा घडला स्विस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं जे मूल्यांकन झालं त्या मूल्यांकनामध्ये पूर्वीचं जे सोशल सेंटरचं काम होतं ते इरिगेटेड एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या लिफ्ट इरिगेशनचं काम होतं. LTCनं फंडिंग देण्याची अट अशी घातली की तुम्ही ड्रायलँड मध्ये काम करा आणि मग आपसूक त्यांना संगमनेरमध्ये यावं लागलं.
आणि संगमनेरमध्ये दादा अगोदरच इथं त्यांचे स्वागतासाठी हजर होते. आणि ह्या सगळ्या प्रेरणा दादानी तिथं कॉन्सन्ट्रेट केलेल्या. दादा या संदर्भात कुठेही वाच्यता करत नव्हते. आणि या दोन जोडीच्या माध्यमातून आणि कधी नव्हे ते या प्रकल्पामध्ये एनजीओ म्हणून साखर कारखान्याचा सहभाग करण्यात आला. हा कुठेही झालेला नाही. म्हणजे हे मी मुद्दाम दुर्मिळ जे प्रसंग आहे याला हे आदरांजली वाहत असताना हे दोन्ही पुण्यस्मरण आपल्याला या निमित्तानं करावे लागतात आणि म्हणून त्याचा उल्लेख मी केलेला आहे. मी अगोदर सांगितलं की दादा राजकारणी होते पण ते समाजकारणी जास्त होते. अनुषंगिक राजकारण करावं लागतं तो भाग वेगळा. आणि अत्यंत कठीण प्रसंगातून त्यांनी संगमनेर घडवलेला आहे. आणि नामदार साहेब त्यांच्या पायावर पाय ठेवून काम करतायत तिथे आम्हाला दूरवर जाणीव आहे. तुम्हाला तर जाणीव असेल तर आम्हाला दूरवर जाणीव आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर फादर बाकर अत्यंत सामान्य पद्धतीने लोकात मिसळत होते. ते 87 साली आमच्याकडे आले होते आडगावला. आणि 87 साली आडगावला आले. संध्याकाळची वेळ होती आणि 1500 लोकवस्तीचं गाव. त्या गावामध्ये कोल्हाटी समाजाच्या बारकू नावाच्या गृहस्थाच्या मुलीचं लग्न होतं. अत्यंत छोटं लग्न. तो कोल्हाटी समाजा माणूस त्या गावात एकच घरते. आणि त्याला समजलं की आपल्याकडे कोणतरी पाहुणे आलेले. खेड्यात पाहुणा आले की त्याला बोलवतात आपण. तर ते आले आणि ते फादर बाकरला म्हणले की साहेब जेवायला जावा आपल्या नेहमीच्या प्रथेनं. तर फादर बाकर त्यांना म्हणले की मी बाकर आहे बाकर. मला भाकर खाऊ घालते का तू. तर मी जेवायला येते. आणि त्याच्या घरी ते जेवले त्या लग्नामध्ये. म्हणजे इतक्या सामान्य पद्धतीनं विचार करणारा हा माणूस होता. म्हणजे तुम्ही देव माणसाची उपमा दिली पण हा मनाचा मोठा माणूस होता. म्हणजे त्याचे 2 उदाहरणं तुम्हाला देतो. एक उदाहरण असं की आम्ही आमच्या संपर्कात असणारी 4 गावं जाधवांना माहिती आहे. संदीप जाधवांना त्याच्यापैकी 3च गावाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून नंबर इंडो जर्मन मध्ये लागला. म्हणजे KFW प्रकार याच्यामध्ये. आणि 2 गावं त्याच्यामध्ये बसत नव्हते. आणि ते 2 गावं वगळायचं आम्हाला जड चाललं होतं कारण लोकांचा संपर्क होता. लोक त्याच्यामध्ये विचारांनी अडकलेले होते आणि आम्हाला त्या गावात काम करायचं होतं. आणि मग आता आम्हाला त्याचं कुठं फंडिंग मिळत नव्हतं. आम्ही अप्रोचेस केले अनेक ठिकाणी पण फंडिंगला खूप वेळ लागायला. त्यावेळेला ह्या मनाच्या मोठ्या माणसाने काय केलं साहेब त्यावेळेला त्यांनी सांगितले की त्यांची स्वतःची FD तोडून त्यांनी आम्हाला द्यायचं ठरवलं. म्हणजे फिक्स डिपॉझिटची रक्कम त्यांनी आम्हाला द्यायचं ठरवलं आणि ती ही गावकऱ्यांसाठी खर्च करा. प्रपोजल मंजूर होईल त्यावेळेला तुम्ही मला वापस करा नाही तर सोडून द्या. म्हणजे सामान्याच्या जीवनाचा कळवळा हा कुठपर्यंत असावा. म्हणजे स्वतःची फिक्स डिपॉझिट तोडण्याची क्षमता आपल्या सुद्धा मनामध्ये येणार नाही. एवढ्या ताकदीचा मनाचा मोठा माणूस होता. अजून एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो. स्वर्ग वगैरे कल्पना मी स्वतः तर काही मानत नाही पण स्वित्झर्लंड त्यांची जन्मभूमी ही प्रतिस्वर्ग संबोधली जाते. आणि तो स्वर्ग सोडून ते दरेवाडीमध्ये आले. त्यांची एक इच्छा होती. त्या इच्छेला तेही दुर्दैवी ठरले आणि आपणही दुर्दैवी ठरलो. त्यांची एक इच्छा होती की माझं दफन हे दरेवाडीत झालं पाहिजे ही त्यांची इच्छा होती. पण ते व्हिसाचं राजकारण कशा पद्धतीनं होत होतं माहीत नाही. फादर बाकरांना कधी कम्फर्टेबली व्हिसा आपण मिळू दिलेला नाही आणि म्हणून त्यांना प्रत्येक वेळेला ब्रेक देऊन बाहेर जावं लागत होतं आणि मग पुन्हा टुरिस्ट व्हिसा घेऊन इथे यावं लागत होतं. आणि म्हणून त्यांची अंतिम इच्छा इथं शेवटचा श्वास घ्यायची होती ती पूर्ण नाही झाली. आणि आपलीही इच्छा होती त्यांचे अंतदर्शन घ्यायची. आपली पण इच्छा पूर्ण झाली नाही. आज आपण श्रद्धांजली त्या निमित्ताने एकत्र आलेलो आहे.
म्हणजे ह्या पद्धतीचा ताकदीचा माणूस, परदेशी माणूस. जर्मन सरकारने KFWनी प्रोजेक्ट ज्या वेळेला सँक्शन केला त्यावेळेला प्रपोजल सँक्शन केल्यावर त्यांनी एक अट घातली की तुमच्या इथल्या संस्था सामाजिक दृष्टिकोनातून काम करायला सक्षम आहेत, पण तुमच्या संस्था तांत्रिकदृष्ट्या काम करायला सक्षम नाही, हा दोष त्यांनी आपल्यावर लावला होता. त्यावेळेला सगळ्या संस्था चालकांनी हा निर्णय घेतला की जर आमच्यामध्ये ती क्षमता नसेल तर आम्हाला तुमचा पैसा नको, ही भूमिका त्यावेळेला समाजसेवी संस्थाने घेतली. आणि त्या भूमिकेला पाठबळ हे फादर बाकरनी दिलं की नाही, आम्ही या कन्सल्टन्सीचं काम घेणार नाही, आम्ही आमच्या भारत देशामध्ये तांत्रिक प्रपोजलची ताकद उभी करू आणि आम्ही प्रपोजल बनवू. आणि ते त्या पद्धतीनं केलं. हे फादर बाकरचं काम. त्यांनी म्हणायला पाहिजे तो जाऊ द्या, जर्मनीमध्ये जात असेल कन्सल्टन्सी, पण नाही केलं ते त्यांनी. ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण आलेख पाहिला तर हा माणूस कोणत्या विचाराचा होता. तो भले जन्मानी परदेशी असेल, पण तो सगळं कार्य आणि त्याचा जीव जो गुंतला होता तो प्रथम दरेवाडी आणि महाराष्ट्र. मी हा महाराष्ट्राचा उल्लेख एवढ्यासाठी करतो, इंडो जर्मन KFWचा जो जन्म झाला, फादर बाकरचा वॉटरशेडला सुरुवातीला साहेब विरोध होता आणि तो स्वाभाविक विरोध होता. त्यांचं म्हणणं पडलं की विहिरी खोदा, लोकांना पाणी मिळतं, झटपट काम होईल. लिफ्ट इरिगेशन करा, पटकन लोकांना पाणी मिळतं, परिवर्तन होईल, योग्य दिशा होती. पण फंडिंग एजन्सीचा आग्रह होता की तुम्ही ड्रायलँड मध्ये, कोरडवाहू मध्ये काम करा. तुमच्या माहितीसाठी काही लोकांना विस्मरणात गेला असेल, त्यांची लिफ्ट इरिगेशन सिस्टीम ही इतकी अद्यावत होती. आता आपण पाणलोटची भाषा जी वापरतो ती माथा ते पायथा वापरतो. सोशल सेंटरचं काम सुरुवातीचं जे होतं ते पायथा ते माथा होतं. त्यांचं इरिगेशन कधी पण तेलपासून सुरू होतं. शेवटच्या माणसाला पहिलं पाणी मिळत होतं, सुरुवातीच्या माणसाला नंतर पाणी होतं. आणि त्यांच्या लिफ्ट इरिगेशनची वसुली परफेक्ट होत होती. हा अनुभव काही लोकांना तुमच्यापैकी नक्की असेल, पण आता नवीन पिढीला कदाचित त्याचा विस्मरण होऊ शकतं. म्हणजे या पद्धतीची शिस्त लावण्याचं काम फादर बाकरने केलेलं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला ते सुरुवातीला त्यांना हे मान्य नव्हतं, 87 मध्ये ज्या वेळेला कोरडवाहू मध्ये काम करायचं ठरलं त्यावेळेला SDCनी त्यांना कंपेअर केलं की तुम्ही वॉटरशेड बेसवरती काम करा. आणि मग त्यावेळेला त्यांनी स्वतः पाणलोटात भेट दिली आणि आडगावला, माझ्या माहितीप्रमाणे काही नावं माझी चुकतील, माझ्या माहितीप्रमाणे पिंपळगाव वाघा असेल, हा पिंपळगाव वाघा, मेंढवण, कासारे आणि मला वाटतं पारनेरचं धोत्रे खुर्द का काहीतरी असं असेल, या गावची मंडळी आमच्याकडे येऊन गेली आणि फादर बाकरनी त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था केली. ह्या सगळ्या मंडळींनी ते जे काम पाहिलं आणि त्या धर्तीवरती काम करावं असा KFW मध्ये आग्रह झाला. आणि KFW हे प्रकरण असं आहे आणि त्याचा पुन्हा मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे पुन्हा नामदार साहेबांचा उल्लेख करायचा आहे. नामदार साहेब कृषी मंत्री आणि कृषी मंत्र्यासोबत जलसंधारण विभागही त्यांच्याकडे होता. त्या विभागात काम करीत असताना हे पहिले मंत्री आहेत की जलसंधारणामध्ये पाणलोटाचे निकष आर्थिक काय असावे याच्यावरती पहिल्यांदा त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आजपर्यंत कोणीही लक्ष केंद्रित केलं नाही, त्याच्यानंतरही झालेलं नाही. म्हणजे ही माणसं शेतकऱ्याचं दुःख समजू शकतात, तीच शासनामध्ये धोरणात्मक निर्णय बदलू शकतात, या ताकदीची माणसं आहेत. आणि ह्या पद्धतीचा विचार करणाऱ्या माणसांची गरज आहे. आणि दादांच्या नंतर फादर बाकरांना सांभाळण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे. आणि मग आजही कल्पकतेने त्यांनी ते तर तिथं मोठा समारंभ करू शकले असते, पण नाही, त्यांच्या कर्मभूमीमध्ये प्रत्यक्ष त्यांची विश्रामभूमी, याला मी कर्मभूमी पण म्हणत नाही, ही खरी त्यांची विश्रामभूमी आहे. या विश्रामभूमीमध्ये हा कार्यक्रम ठेवला, मला खूप आनंद वाटला. आणि मी मराठवाड्याचा प्रतिनिधी म्हणून मला खूप
खरं म्हणजे साहेबांचा निरोप होता की इतकी धावपळ करून येण्याचं काही कारण नाही. मला निरोप म्हणलं आम्ही कृतज्ञ ठेवू की फादर बाकरनं एवढं काम केलं आणि श्रद्धांजलीच्या कामाला आम्ही जाऊ शकत नाही असं नाही होणार. आणि म्हणून त्या कामाच्या साठी उतराई व्हावं, आपली कृतज्ञता व्यक्त सगळ्यांच्या समोर करावी या धोरणाने मी इथं येण्याचं काम केलं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पाणलोट क्षेत्र विकास कामामध्ये शेतकऱ्यांचं भलं आहे हे फादर बाकरनी जाणलेलं होतं. आणि मला असं वाटतं की त्या कामाला आपण कायम न विसरता हातभार लावला पाहिजे. आणि तो हातभार लावणं म्हणजे फादर बाकर यांना श्रद्धांजली अर्पण करणं असं मी समजतो. मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो आणि आपली रजा देतो. बाकरबाबाचा नारा माती आडवा पाणी जिरवा, माती आडवा पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा. हा तर त्यांचा एक नारा आहे, झाड जगलं तर आपण जगू शकू, जर झाड नाही जगलं तर आपण जगणार नाही. महत्वाचा नारा आहे. आणि तो असा नारा आहे की ज्या वेळेस फादर बाकर मेंढवणला आले आणि त्यावेळेस योग असा का मी सरपंच झालो, नामदार साहेब बी अपक्ष निवडून आले, ते बी नामदार झाले आणि परिस्थिती आमच्या नशिबाला दुष्काळ, त्यावरची दुष्काळ, पियाला पाणी नाही, टँकर सुरू करा. आता टँकरचे नंबर लागले, कुठं टँकर मिळणार आपल्याला? मग एक टँकर यायचं 2 दिवस मिळून, तर तो टँकर तर ते दगड रस्त्यात, रस्ते नाही काय नाही, तो त्या टँकरवाला दगड काय आपल्यामुळे मी येणार नाही म्हणे. मग म्हणलं शिपायाला घेतलं, शिपाई म्हणे मला थांबायला वेळ नाही, मी चाललो. म्हणलं अरे दगड काढू आपण रस्त्यातले थोडे, नाही म्हणे मी चाललो. बरं काय हरकत. मग मी दगडे इथे माझ्या शेतापर्यंत आलो 2 किलोमीटर. तर बाकरबाबाची गाडी आली तितक्यात. बाकरबाबाची गाडी आली, मला विचारलं कोण गाव आहे? 1984 साली बाकरबाबाची गाडी आली आणि थांबवली जंगलात. पहाडी जंगल, पाणी नाही काय नाही काय नाही. आम्ही एकटा ते दगड माझ्या हातात आणि तिने गाडी थांबवली. उतरले, मला म्हणे काय दगड मारतो काय? म्हणलं नाही, दगड मारायला नाही गोळा केली. म्हणलं मग? म्हणलं साहेब काय सांगायचंय, पण हे गाव कोणतं? म्हणे मेंढवण. अरे मेंढवण, मेंढ्या आहेत तिथंच म्हणे डोंगर, पण वन कुठे आहे म्हणे इथं? म्हणलं ते नाही हो, म्हणलं वन नाही आहे, मेंढ्या आहेत. पियाचं काय करता म्हणे? म्हणलं टँकर आणतो साहेब. म्हणजे टँकर कधी 2 दिवस सांभाळून येतो. म्हणलं हा. मग तो येईना. म्हणलं तो म्हणे हे दगड काढले तरच मी येईल, नाही तर मी येणार नाही म्हणे. मग ते म्हणे तुला जोडी कोणी गावात? म्हणलं कोण जोडी आहे? म्हणलं आता पदाधिकारी मी आहे. म्हणलं मेन मला झक मारावं लागेल. म्हणलं हा कोण येणार आहे? म्हणलं काय सरपंच पद नाव सुनूबाईन हाती कटला जावा. विकास तर करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे ना. हा मग त्यासाठी स्वतःचे दगड योगोयोग माझ्या शेताजवळ थांबली. म्हणजे तू काय करतो? म्हणलं माझं शेत आहे. काय करतो? म्हणलं काय नाही, ते जनावर पाणी पाजतो आणि थोडं काम पाहतो. नाही म्हणजे माझ्या बरोबर चाल. म्हणलं काय? म्हणजे आपल्याला आहे ना विहीर खोदायची. म्हणलं विहीर? म्हणलं हा. अहो म्हणलं पंचायत समितीकडं पुष्कळ प्रस्ताव दिले, काय केलं पण काय कोणी म्हणावं काय घेत नाही आपलं काय. त्याच्यामुळं म्हणजे चल गावात चल. गेलो गावात. आता गाव पाहते म्हातारे ते पारवर बसेल दुपारी 1:30 वाजता पत्ते खेळत, कुणी काय एवढे गोळा केले. काय म्हणजे आपल्याला मिटिंग घ्यायची. बाबा म्हणजे मिटिंग घ्यायची. म्हणून मिटिंग हा मग हा. मग एक कागद मिटिंग यांच्या सह्या घेतल्या. म्हणून काय करायचं? म्हणलं ते म्हणजे विहीर खोदायची ना आपल्याला. मग यांच्या सह्या घे. मी सह्या घेतल्या आणि तो 25-25 लोकांचा सह्याचा अर्ज त्यांना दिला. ते म्हणलं साहेब हे किती काही कागद गेले मी पंचायत समितीला, पण कोणी काय माहीत नाही त्या कागदाला. मग म्हणे पंचायत समिती नाही ऐकत. म्हणजे मी राजूला सांगतो. म्हणलं राजू कोण? त्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते. मी तर खाली बसून गेलो. काय परिस्थिती आहे म्हणलं. आणि ही कागद कुठं चालली? म्हणलं राजीव गांधीकडे. म्हणलं साहेब पाया पडतो पण तिथपर्यंत जाऊ नका.
इथपर्यंत जाऊ नका म्हणलं. ही कागद आहे ना तिथे गेली तर मग आमचं संपलं समजायचं वातावरण. मग म्हणजे तू काम चालू कर, हे 10-20 मजूर घे, काम चालू कर. म्हणलं साहेब पैसे इथं जर सगळे ऊस तोडायला जाईल, वीटभट्टीवर जाईल, काय करायचं, तू चालू कर. गेलो मी 10-20 लोक, काही महिला 10-20 घेऊन. ती जुनी येड होती, तिथं काम करेल, गाळ बिळ होता थोडा, तो उकारला. आणि उकारला ते 10-11 वाजता एक माणूस पैसे घेऊन आला, 50,000 रुपये. अहो 4 आणि 5,000 एकर मिळत होता. 50,000 रुपये म्हणलं या जंगलात माझ्याकडे दिले काय व्हायचं बा, मारी एखादं म्हणलं. हा खूप वाईट परिस्थिती. हां मग पण म्हणलं नाही, म्हणलं काय हरकत नाही. 50,000 रुपये घेतले, ग्रामपंचायतीत गेलो, ग्रामसेवकला सांगितलं की 50,000 जमा करून मला पावती दिली. हां बाकी काही माहीत नाही, पण ती पावती दिली. आणि ह्या कामाचं मस्तर भरून काय होईल त्याप्रमाणे तू त्यांना दे लेबर मजुरी. 4 रुपये रोज होतं त्यावेळेस. हां जास्त नव्हता, पण ते काम सुरू झालं, पाणी लागलं. बाकर बाबाला खूप आनंद झाला. फादर हरमन बाकर ज्यांना आपण भाकर बाबा आणि अनेक नावांनी ओळखतो, ते वयाच्या 97 वर्षी त्यांचं दुःख निधन झालं. त्यांना आता आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम ते नामदार साहेब ज्यांनी फादर बाकर यांच्याबरोबर काम केलं आणि संगमनेर तालुक्यामध्ये एक पॅटर्न त्या निमित्ताने निर्माण झाला. ते तसेच आदरणीय विजयाण्णा बोराडे खास औरंगाबाद इथे आलेले आहेत. त्यांनी देखील मराठवाड्यामध्ये पाणलोटच्या चित्रामध्ये खूप काम केलं. आणि पद्मश्री पोपटराव पवार हे आता हिवरे बाजारच्या माध्यमातून सगळ्या देशाला एक आदर्श असं पाणलोटचं सेंटर तिथं तयार झालं आहे. आणि अनेक क्षेत्रामध्ये ते सगळ्यांना मार्गदर्शन करतात. आणि बाकी सोबत आपण उपस्थित मान्यवर तर म्हणजे सर्वांनीच फादर बाकर यांच्याविषयी खूप सविस्तर सांगितलेलं आहे. हे स्वित्झर्लंड हा एक अत्यंत मित्रांनो, काश्मीर जसा आहे आपण म्हणतो भूतलावरचा स्वर्ग, अशा एका भूतलावरच्या स्वर्गातून येऊन गरेवाडीसारखे किंवा तत्सम असलेल्या या दुष्काळी भागामध्ये संपूर्ण आयुष्य हे त्या ठिकाणी गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम फादर बाकर यांनी केलं. आणि आपल्याला माहिती आहे, आपण एका दुष्काळी तालुक्यात राहतो. स्वर्गीय दादा भाऊसाहेब थोरात यांनी देखील आयुष्यभर कसं आपल्याला शेतकऱ्यांचं दुःख कमी करता येईल यासाठी चिंतन केलं. आणि असं गरिबांचं चिंतन करणाऱ्या 2 व्यक्ती भेटल्या. आणि मग आपण म्हणतो की जो तपस्वी असतो किंवा ऋषी असतो त्याचं कुळ, आपण त्याचं मूळ विचारत नाही, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारत नाही. कारण मुळातच ही सर्व वैश्विक अशी व्यक्तिमत्व असतात, म्हणजे जगासाठी निर्माण झालेली असतात. आणि मग त्यांचं ते स्वित्झर्लंडचे होते ते, पण त्यांना स्वित्झर्लंड देश, त्या देशाच्या सीमा याच्या फार पलीकडे ही माणसं गेली असतात. आणि ईश्वराच्या सुद्धा त्यांच्या कल्पना फार वेगळ्या. त्यांनी सामान्य माणसातच ईश्वर पाहिलं. फादर बाकर एक धर्मगुरू होते तशा अर्थाने. तुम्हाला खात्री आहे की ते काही खूप मोठी पूजा अर्चा किंवा असं काही करत नव्हते. नाही तर आपल्याला माहिती आहे की ते जे आपण ज्याला फार धार्मिक म्हणतो, तो देवळात जातो, पूजा अर्चा करतो, कीर्तन म्हणतो, उपास तपास करतो, व्रतवैकल्य करतो, यज्ञयाग करतो, हे ते करत नव्हते. तर ज्या सामान्य माणूस आहे त्याच्यातच त्यांनी ईश्वर पाहिला. आणि मग या सामान्य माणसाचं दुःख कसं कमी करता येईल, मग त्यासाठी त्यांनी विविध त्या काळाप्रमाणे विहिरी खोदल्या, लिफ्ट केले, लोकांना धान्य. त्यावेळेस परिस्थिती फार बिकट होती मित्रांनो. हा 82चा किंवा त्या पूर्वीचा काळ. मला असं वाटतं की ते 48 साली ते भारतामध्ये आले. आणि वय किती होतं, अवघड 24 वर्षाचं. म्हणजे ही फादर बाकर यांची जीवन कथा ही तरुणांना सुद्धा कळलं की वयाच्या 24व्या वर्षी सर्व त्याग करून येणं त्यासाठी किती विशाल असं मन, हृदय लागतं. आणि म्हणून अशा एक महान तपस्वी ते आले आणि ते त्यांनी खूप मोठं काम उभं केलं. आज आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना मी एवढंच सांगेन, फार मोठं भाषण करत नाही, कारण शेवटी आपल्याला कृती केली पाहिजे. जसं त्यांनी सांगायचं की पोपटराव पवार साहेबांनी सांगितलं की दुप्पट काम केलं. तिथं मेंढवंत सांगितलं असं, म्हसवंदी असतील,
आता मेंढवण असेल किंवा कुठले गाव असतील, आम्ही येताना चर्चा करतो, राजेभाऊ सगळे होते की अनेक गावांमध्ये कामं झाली, पण पुढे काय झालं. म्हणून मित्रांनो, हा एक संस्कार आहे, तो जो आपण घेतला पाहिजे. म्हणतो ना आपण, घेतला वसा टाकणार नाही, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. हे आपण असं जर काही करणार असू तर ती खरी श्रद्धांजली करणार. नाही तर लग्न तेवढे भाषणं टोकले आणि तुम्ही ऐकले आणि खूप बाबा चांगले होते, बाबा चांगले होते, त्यांनी बाबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. तर आपण सर्वांनी मिळून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये आपण सर्व राहतो, पाणी नाही प्यायला. आता मला सांगा ना की वृक्षबंदी आपण कुऱ्हाडी बंदी म्हणतो, आपल्याला काही झाडं तोडायला बंदी, आपण साधी गोष्ट असते की त्याला काय लाकूड फाटा लागतो, तेवढं वाळलेला लाकूड फाटा आपण घेऊ शकतो, तो आपण करू शकत नाही का? तर कराय बंदी. पण आपण म्हणतो की ठीक आहे, आता हे वन चांगलं निर्माण झाली तर चारा, मग पुढच्या वर्षी आपण आणखी 2-4 वर्षी दुसरा एक टप्पा तयार तिथे चारा. काय अवघड आहे बरं. तो ज्याच्यामध्ये आपलं भवितव्य चांगलं आहे, ज्याच्यामध्ये आपलं जीवन बदलण्याची क्षमता आहे, हा विचार जर आपण आपल्या मनामध्ये घेत नसून त्याप्रमाणे कृती करणार नसू तर मित्रांनो, मला असं वाटतं की फादर हरमन बाकर किंवा आदरणीय दादा असतील, यांनी जो त्याग केला तो मग वायात गेला असं म्हणावं लागेल ना. आणि म्हणून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना हाच निश्चय करूया की जे तत्व त्यांनी आयुष्यावर बाळगली, त्या तत्वांसाठी आपण प्रत्येक गावामध्ये, तिथे सर्व गावची माणसं आलेली आहेत, तिथे सर्व आम्ही बसलेली नेते मंडळी पण आहे, तेव्हा आपण ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने खूप लोक काम करू इच्छितात, लोक काम करतात, आपण येतो, एक उत्साह असतो आणि ते परत त्याच्यानंतर आपण पुन्हा पूर्वपदावर येतो. हे केवळ पाणलोट पुरतं नाही मित्रांनो, हे अनेक गोष्टींसाठी आहे. आणि आदरणीय दादा असतील, फादर बाकर असतील, या महान आत्म्यांनी जो एक आपल्याला त्यांच्या जीवनातून जो एक संदेश दिला आहे तो खऱ्या अर्थाने आचरणात आणणं. आणि खरं म्हणजे आपल्याला खूप कमी पाणी लागतं मित्रांनो, शेतीसाठी सुद्धा खूप कमी पाणी लागतं, जीवनासाठी खूप कमी लागतं. आणि ते पाणी वाचवून ठेवणं, त्याचा योग्य वापर करणं. थोडा पाऊस झाला की लगेच आपले बोर तयार होतात, बोरच्या माध्यमातून उपसा तयार करून टाकतो आपण. आणि जोपर्यंत ही मानसिकता आपण बदलत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपलं जीवन बदलणार नाही. तर फादर हरमन बाकर यांना मी या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या तत्वांसाठी त्यांनी आयुष्य झिजवलं तर त्या तत्वासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया अशी भावना व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आदरणीय फादर बाकर यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण इथे उपस्थित आहोत आणि आपण आज त्यांच्या आठवणीनं मन आपले भरून गेले. ज्यांचा संपर्क आला त्यांच्या आणि 3-4 दिवस त्यांच्या निधनाच्या नंतर अनेक आठवणी त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये घेऊन जात आहेत. इमामला उभं केलं तो ठरवला असतो 1.5 तास बोलला. आपल्याला काय दिसतं, फादर बाकर यांनी गावामध्ये जिथे गेले तिथे पाणलोटाचं नेतृत्व निर्माण केलं, कार्यकर्ता निर्माण केला आणि वक्ता निर्माण केला. आणि म्हणून तिथं सांगितलं गेलं की संगमनेरने काय केलं तर लिडरशिप दिली बऱ्याच ठिकाणी. त्याला कारण असं की ते शिकले, बोलायला शिकले. म्हणजे सुभाष आपण बसलेला आहे, कुठे गेला आहे सुभाष, तर आता प्रवचन करायला लागला. सुरुवात अशी झाली, प्रवचनावर गेले ते आणि प्रवचनही पाणलोटाचं, पाणीचं वापराचं याचं सुंदर प्रवचन करणं सुरुवात झाली. तिथं आपण पाहिलं असेल की जनार्दन मोहितनी सुद्धा अत्यंत छान पद्धतीनं मांडणी केली, भरभरून आलं. इमाम असा पद्धतीने बोलला आणि अनेक जण तुम्ही बोलू शकतात, ही वस्तुस्थिती आजची खरं म्हणजे. आणि आम्ही तुम्ही बोलण्याऐवजी यांच्या थोड्या चित्रफिती तयार केल्या तर खरं लक्षात येतं की फादर बाकरनी काय काम केलं. हे खरं की ते आले, खरे खूप कमी वयामध्ये भारतात आले आणि ज्या पद्धतीने अण्णा म्हणले ते स्वर्गातून आले आणि आपला स्वर्ग निर्माण करण्याकरता, आपल्या भागाचा स्वर्ग निर्माण करण्याकरता आलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं पूर्णपणे वाहून घेतलेलं असतं. म्हणजे विषय दुसरा काहीच नाही, प्रपंच नाही, काही नाही, काही नाही. एकच काम, लोकांची सेवा करणं. सुरुवातीच्या दुष्काळाच्या काळामध्ये
विहिरी ह्या गोष्टीवरच त्यांनी भर दिलेला होता. परंतु नंतर ते पाणलोटाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम सुरू झालं त्यावेळेस या सगळ्या याच्यामध्ये श्री भाऊसाहेबांची त्यांची मैत्री झाली. ती 72च्या त्या कालखंडामध्येच ज्या योजना इकडे प्रचंड दुष्काळ आपल्याकडे होता, आपल्याकडे 40,000 मजूर रोजगारांवर होतात 72च्या दुष्काळामध्ये. त्याच वेळेस एकत्र काम करण्याच्या याच्यातून जी मैत्री त्यांची झाली आणि एकत्र पद्धतीनं काम करत करत ती वाटचाल सुरू झाली. अनेक कामं त्यावेळेस पिंटू भाऊसाहेब हे जिल्हा बँकेवर चेअरमन होते. त्या निम्या योजना त्यांच्या होत्या. MSC बँकेवर चेअरमन त्याच कालखंडामध्ये 83 साली झाले आणि हे सगळी वाटचाल ही चाललेली होती. आता प्रश्न येतो, इमाम बोलला तिथं मी येतो, कारण तो कालखंड म्हणजे माझा आमदारकीचा कालखंड सुरू झाला होता. मला फादर वाकर आणि यांची भाऊसाहेबांची मैत्री होती, परंतु मी फार घुसत असायचो, दोघांचं काहीतरी चाललेलं असायचं. परंतु ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस दुष्काळाची खूप कठीण परिस्थिती, खूप टँकर चालू होते. 75-80 टँकर संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये चालू होते. त्याच वेळेस मी नेमका आमदार झालो. मेंढूरवरून जात असताना मला कायम असं वाटायचं, गाडी मी फिरत राहायचो त्या दुष्काळाची कामं पाहत. त्यावेळेस मेंढूरवरून जाताना असं वाटायचं की काय वाटत आहे गावाचं, काय भवितव्य यांना, भविष्य काय नेमकं काय. मग जर पाण्याचे टँकरच मागे बसणार असेल तर यांचं कसं वरण असं मनात खरोखर येऊन जायचं. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मला काय म्हणजे काय याला म्हणजे निळवंडीचा कॅनल आला तर दुसरीकडून जाणार, यांचं कसं व्हायचं. या सगळ्या याच्यामध्ये असतानाच फादर वाकर यांचे तिथं प्रवेश झाला. ते फार गमतीनं सांगायचे की मी फिरत होतो, कोणतं गाव घ्यावं असं कधी फिरत होतो. गावात गेलो की गावात बसायचो, जो भेटतो त्याच्याशी बोलायचो. शेजारचं जे गावाचं नाव मी सांगत नाही, पण त्या गावात गेले पारावर बसलेला म्हटले की अरे काय करता, म्हणजे बसलो आम्ही, नाही करू आपण काहीतरी काम, म्हणे पाणी अडवायचं काम करू तर चांगलं गाव होईल तुमचं. ते गावचे त्यांच्या वाक्यात ते गाव म्हटलं जरा पुढचं गाव पहा. जिकडं हात केला त्या लोकांनी, शेजारला पारावरच्या लोकांनी, तसे ते तिकडं त्याचे गेले हागडी घातला. इथून सुरुवात झाली त्या सगळ्या याला अंकाला. आणि जे मेंढन खूप काळजीचं वाटत होतं, 2-3 वर्षामध्ये इतका बदल. त्या सगळे गाव चळवळ म्हणून उठलं. त्या चळवळीमध्ये माझा आमदार म्हणून सहभाग असायचा. अधिकारी वर्गाची मदत जी लागायची ती आम्ही करायचो. बँकिंगची मदत असेल त्याच्याकरता बैठकाला मदत करायचो. नाबार्डचा त्यावेळेस मदत घेतली होती त्यावेळेस त्याच्याकरता बैठका फादर वाकर आम्ही करायचो. लोक कामाला लागले आणि तो डोंगर त्या पूर्णपणे वरपासून खालपर्यंत बांधत आले. दुसऱ्या वर्षी ज्या वेळेस झालं, पाऊस झाला आणि तिथला जो बंधारा फादर वाकर यांनी केला होता, त्या बंधाऱ्यात पाणी आलं, माशाचं बी टाकलं. आणि किती किलो मासे निघाले रे इमाम? तलावामध्ये तो तलाव जो तयार केला होता, पहिल्याच पाऊस जर पाणी आलं आणि ते पाणी साठलं, त्याच्यात 250, 300, 200 पण 300 किलो पर्यंत मासे सापडले 6 महिने. म्हणजे जिथं पिण्याच्या पाण्याचं टँकरची वाट पाहावं लागत होतं, तिथं माशाचं उत्पादन म्हणून चमत्कार नाही का? जाऊ दे, जास्त नको करू. हे एकदम खरी गोष्ट आहे. आणि तो त्यावेळेची गोष्ट घडली तर जर्मनीमध्ये सुद्धा ते सगळं डॉक्युमेंटेशन हे होतं. फादर खूप काम वर्षानुवर्ष करत होते. त्याच्यामध्ये मेंढोनची जी गोष्ट होती, ती मेंढोनची घडलेली घटना, ही सगळं तिथलं डेव्हलपमेंट आणि तिथे त्यांच्यावर ऑर्डर ऑफ मेरिट हा सगळं सर्वोच्च किताब जो जर्मनी सरकारचा आहे तो देण्याचा, सर्वोच्च किताब येतो तो देण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळेस तिथले प्रमुख येणार होते त्यावेळेस ते वित्तमंत्री आले. त्यावेळेस तिथे जर्मनी देशाचे वित्तमंत्री आले. तुम्हाला सांगतो, इथं 3 हेलिकॉप्टर केले, आठवतात तुम्हाला? अजून हेलिकॉप्टर तसेच जाते तांब्याचे. शेतकरी बोलतो सोकाचे काय करतात. तिथे सुद्धा तशाच पद्धतीनं ते हेलिपॅड, प्रचंड मोठे हेलिकॉप्टर, ते सगळे अगोदर येऊन उतरून जायचे. काय गडबड मध्ये काय सांगायचं, म्हणजे काय चाललंय हेच आम्हाला कळत नव्हतं. आणि ते हेलिकॉप्टर उतरले. तिथं
आउट ऑफ मेरिटचा कार्यक्रम त्यांचा झाला. आता सगळ्या ग्रामस्थ असे बसलेले, महिला ग्रामस्थ हे आउट ऑफ मेरिटचा एक सुंदर कार्यक्रम तिथे झाला. आणि एक खरोखर एक यशाची एक चांगली जी गोष्ट ती तिथे झालेली आपल्या सगळ्यांना दिसते, सक्सेस स्टोरी त्याला म्हणतात. परंतु त्याच्यामुळं मी त्यांच्याशी जास्त जोडला गेलो. आणि एक त्याला संगमेर पॅटर्न म्हणतात. संगमेर पॅटर्नचा उल्लेख दोघांपैकी एक केला गेला. तो संगमेर पॅटर्न असा की तिथला असलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार कोण असेल कोणत्या तालुक्यात तो आमदार त्याला बरोबर घ्यायचा, लोकांचा प्रतिनिधी तो सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलू शकतो, बँकिंगशी बोलू शकतो. म्हणजे आमदार त्याच्या भोवती मग बँक, सरकारी अधिकारी, एनजीओ या सगळ्यांचं हे यांनी सगळं सूत्र त्याच्याकडे ठेवायचं, त्यांनी करायचं. आणि त्या म्हणजे मला इन्व्हॉल्व करून माझ्याशी सतत त्या एकत्र पद्धतीने मला घेऊन जाऊन अशा पद्धतीने एक पॅटर्न तयार केला. आणि माझा उपयोग त्याला व्हायचा, लोकांना पाठवण्याकरता, याच्याकरता काही प्रश्न निर्माण झाले तर सोडवण्याकरता. अधिकारी मंडळी तिथं आपोआप उपस्थित राहायची, द्यायची. आणि त्याला नाव दिलं संगमनेर पॅटर्न. आणि तो पॅटर्न पूर्ण जर्मनीपर्यंत गेला. जर्मनीचे खासदार एकदा पूर्णपणे पुण्याला तिथं एक म्हणजे सगळे कामं पाहून पुण्याला मला बोलवलं. 14 खासदार तिथले आले होते. माझी मुलाखत मी मराठीत बोलायचं आणि त्याचं ट्रान्सलेशन जर्मनीत केलं जायचं. असं व्यक्ती बरोबर होती का ते जर्मनीमध्ये ट्रान्सलेट करून. असे जर्मनी शिकलेले आपल्या मराठी याच्यात मुलं खूप येतात पुण्यात तिकडं. त्या सगळी स्टोरी मी माझ्या तोंडानं फादर वाकर यांची आणि त्या सोशल संस्थेची सांगायचो. आणि त्या फादर संपूर्णपणे टाळ्या वाजत असायचे खासदार सगळे. आणि त्यांनी उभं राहून सांगितलं का तुम्ही हे जे सांगितलं ते जर्मनच्या पार्लमेंटला सांगण्याकरता या तुमचं भाषण अरेंज करू आम्ही. आणि अशाच म्हणजे तिथं सांगा काय काम केलं. तर म्हणजे किती मोठं म्हणजे मी त्या फादर वाकर एक गाव असं त्या एका निवडणुकीला माझ्या 95 सालची कालची ती निवडणूक असेल, तिला टोटल गाव काहीतरी गडबडीमुळे विरोधात गेलं. मला मतच नाही पडलं. फादर वाकर सहज बसलो होतो, त्याला पाहिजे गाव एक मत नाही पडलं. म्हणलं की एक झाले का सगळे? हा म्हटलं एक झाले सगळे, माझ्या विरोधात एक झाले. असं आता वाद रस्त्याचा होता. रस्त्याच्या वादात या कमिटी जेवायची असली ना, आपण काय करतो, आपण नाही मतदान केलं तर त्याच्यावर ढकलायचं, त्याने त्याच्यावर ढकलं, दोघांनी ढकललं. मला सांगत नाही ते उपाय करीत असाल तुम्ही. परंतु माझं वाक्य म्हणले एक झाले असतील जा त्याला सांगता की सगळी तुमची की पाणलोटाला वापरा. करूला जावाचं गाव. माझा त्यावेळेस महिन्याला निकाल लागायचे आपले मतदानाचं. मी निकालानंतर मला काय होतं गाव सगळे विरोधात गेले. मी गेलो निकाल म्हणलं तुम्ही काय उद्योग केला मला माहिती, तुम्ही एक झाले ना रे, काय वेळेत बसेल होते एक झाले ना, आता आपण पाणलोटाचा कार्यक्रम चालू करू होतो की तुमची तिथं वापरू. फादर वा कार्यक्रम बंद दिलं की एक झाले असते तर असं वापरा म्हणे त्यांना काही असं. म्हणजे त्यांची दृष्टी कशी होती, विश्वासाच्या दृष्टीने कसं लोकांना न्यायचं त्याकरता काम करणारा अशा प्रकारचा होता. आणि त्याच्यातून आपण पाहिलं की म्हसवंडी आणि कारखाना एक एनजीओ म्हणून आपण त्यामध्ये घेतला. सुंदर पद्धतीने म्हसवंडी तर ते खरं काश्मीरच अवघडच आहे, पण पाणलोटांना आणखी सुरू झालं. आणि गावोगाव हे बदल केले. खरं जे दरेवाडी हे सेंटर त्यांना मिळालं आणि दरेवाडीत खूप स्थिर झाले. इथं प्रशिक्षण केंद्र केलं, गावकऱ्यांनी खूप सहकार्य आणि या विभागानं खूप प्रेम हे फादर वाकर या संस्थेला दिलं. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे, ती आपल्याला मान्य करावं लागेल. डोळ्याला पाणी येणं काही सोपी गोष्ट नाही. ज्या पद्धतीनं त्याच्यावर डोळ्याला पाणी आलं, जनार्दन बोलला ना, त्याचा अर्थच किती खोलपर्यंत गेलेलं आहे. खंडू पाटलाची गोष्ट फादर वाकर सांगायची. खंडोबा मारले आता ते खंडोबा म्हणजे ते कार्यकर्ता झाला खंडोबा. अरे कार्यकर्ता झाल्यावर इतका पक्का कार्यकर्ता झाला तर तिथं प्यायची बंदी असते ना, म्हणजे त्याला काय कोणती बंदी होतो प्यायची, दारूबंदी. दारू आता मुलगा असली तर तसं बिघडलं माझ्या झाडाला वाजलं पोराला. खरे खरे रे झाडाला वाजून म्हणजे किती आत्मीयतेनं माणसं कार्यकर्ते यामध्ये घडवले याचं एक खूप सुंदर उदाहरण हे फादर वाकर यांच्या याच्यामध्ये पाहायला मिळतं ना. एक त्यांच्या याच्यामध्ये खरं भाऊसाहेब तर त्यांना
परमेश्वराचं म्हणायचे किंवा देवदूत म्हणायचे की त्यांनी आपल्याकरता पाठवलं, त्यांचा मंत्र आपण पुढे न्यायला पाहिजे. हे खरं आहे की आपल्या मध्ये काम करणारे माननीय अण्णासाहेब हजारे असतील, पोपटराव पवार असतील, विजय अण्णा असतील, हे काम करतात. खूप मनापासून काम त्यांचं चाललेलं आहे, मान्यच करावं लागतं. त्यावरून हजार बाकी पण त्यांचं वैशिष्ट्य असं का परदेशातून येत आहेत ते आणि आपल्याकरता ढेकळत लावतायत. अनेक वेळा भाकरी मी त्यांचे पाहिलं की भाकरी आणि हे बिग्रसला एकदा मी त्यांचं काम होतं पाझर तलाव, त्याच्यात अक्षरशः मी गेलो त्या जागा खडकावर बसलो, ते भाकरी हातावर होती आणि आपलं चाललं होतं खायचा कार्यक्रम. म्हणजे आज खरं ठरवलं असतं तर स्वित्झर्लंड मध्ये किती चांगलं जीवन जगता असतं. मानवते करता जीवन आपलं विकत ही सोपी गोष्ट नाही. असं हे व्यक्तिमत्व खूप मोठं खरं. जे ज्यावेळेस ते त्यांना अडचण विजाची होती त्यामध्ये डिटेल जात नाही, परंतु त्यांना सतत तो परत रिन्युअल करावा लागत असायचा. त्यामुळे काही दिवस जाऊन स्वित्झर्लंड जाऊन यावं लागत असायचं. नंतर 9 साली ते परत गेले, बरोबर. 9 साली परत गेले, परत येणं शक्य होतं, परंतु त्यांच्या आठवणी आम्ही फोनवर बोलायचो. थोडी विस्मृती त्यांची वाढलेली होती. त्यामध्ये 16-17 साली आम्ही मुद्दाम म्हणजे युरोपमध्ये गेलो आणि फादर वाकर यांना भेटण्याकरता मुद्दाम गेलो. म्हणजे सगळी फॅमिली आम्ही गेलो. म्हणजे माझी पत्नी, मुलगा, एक मुलगी, असे सगळेजण गेलो. आम्हाला त्या शहरामध्ये बासेल नावाचं शहर, तिथे आम्ही गेलो. कारण ते कुठं राहते माहिती घेतल्यानंतर गुगलना म्हणजे याच्यातून गुगलना बरोबर दाखवलं झुरिच मधूनच त्या कसं तुम्हाला जायचंय. रेल्वे पकडली, तिथून ट्राम, तिथून पायी चालत चालत त्यांच्याबरोबर सेंटरला गेलो. सेंटर शांत होतं. एकटे बरं त्याच्यानंतर फादर आले, कारण कम्युनिकेशन अवघड थोडंसं झालं होतं. आल्यानंतर आमच्याशी खूप वेळ 1-1.5 तास गप्पा मारल्या. त्यातल्या काही गप्पाचं रेकॉर्डिंग एक थोडंसं रेकॉर्डिंग आपण पाहिलं, पण त्यांना खूप आनंद झाला होता. फक्त एकच दुःख वाटत असायचं, हे पाहुणे आले त्यांना आपल्याला चहा पाचता येईल. कारण तिथली व्यवस्था, ती वसतिगृहाची अशी व्यवस्था ती एका पाहुणे रावळे चहा आणि आपल्यासारखा कार्यक्रम काही त्यांना गरजेच्या गोष्टी जे करत असतात त्या ते चाललं असतं. ते सारखे म्हणायचे की अरे तुम्ही आले खरे, पण मला तर काही चहा पाचता येईल तुम्हाला. म्हणजे काही नाही फादर, सगळं व्यवस्थित तुम्हाला भेटायला आलो. असं भाऊसाहेबांची आठवण काढली, आमच्या आई, हे सगळ्या कुटुंबाची आठवण काढली. त्या रेकॉर्डिंग मध्ये ते सुद्धा खूप चांगलं होतं. आणि आता मला जायचंय असं म्हणायचे, आता पाच झालं, आता मला जायचंय. आम्ही म्हणतो आशीर्वाद असू दे तुमचे, आशीर्वाद, खूप आशीर्वाद आहे. असं फार सुंदर भेट माझी आमची सगळ्या कुटुंबाची काही झाली. त्याला आम्ही प्रयत्न केला का त्यांना एक आनंद वाटावा असा प्रयत्न. माझी पत्नी कांचन ती म्हटली का इथं ठेवण्याऐवजी आपण घेऊन जाऊ ना तिकडच, 2-3 माणसं ठेवलं तर मस्त, इथं कोणी पाहायला दिसत नाही. तर म्हणलं तसं नसतं, इथं काही कायद्याच्या अडचणी असतात, त्यामुळे त्यांना इकडं यावं लागतं. तर इथं खरंच चांगली व्यवस्था, आपण दरवेळेला सुद्धा सुंदर व्यवस्था केली असती, काळजी घेतली असती. ते माणसाने काम करायला कोणाचं पडलं तिथे. म्हणजे आयुष्यभर ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या माणसाच्या व्यवस्थेला फार व्यवस्था नसते तिथं. गरजेपुरते प्रत्येक गोष्ट, त्याच्यापेक्षा जास्त काही नसतं. आपल्याकडं खूप चांगलं आहे त्या मानानं वडीलधारीची सेवा करण्याची वृत्ती. ते काही असलं तरी ते त्यांचं दुःखद निधन झालं आणि एक वातावरण आपल्या सगळ्यांमध्ये देव मानून गेल्याचं झालेलं आहे. त्याचं दुःख आपल्याला खूप आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. मी म्हणतो हे बरोबर आहे की या आठवणी एक भाग आहे, परंतु त्यांच्या आठवणी निवड कामाच्या नाही. त्यांनी दिलेला मंत्र, त्यांनी दिलेला विचार, त्यांनी जे सांगितलं की तुमच्या जीवनात बदल करायचा असेल तर माती अडवा, मृत संधारण करा आणि पाणी अडवा, जल संधारण करा, त्याच्यातून आपलं जीवन बदलू शकतं. हा मंत्र खरा मंत्र आहे. पण तो मंत्र असाही आहे की तो नुसता एकदा करून चालत नाही, तर तो उजाळावा लागतो, परत परत करावा लागतो. मेंढवण परत वर डोंगरावर गेलं का नाही मला माहित नाही. कारण असं आहे की पुन्हा त्या सीसीटी भरल्या तर उतरल्या पाहिजे, तर त्या परत पाणी आणणार आहे. प्रत्येक गोष्टीचा त्या जसा मंत्राला सुद्धा उजाळावं लागतं. आता कुठं उजाळतात ते जाऊ द्या, त्याच्यात उजाळाला तेवढंच लागतं. इथं उजाळायचं म्हणजे पुन्हा ते दुरुस्त्या सगळ्या करायच्या. तसं हा मंत्र आहे तुम्हाला दिलेला आहे. फादर काय म्हणायचे, फादर म्हणायचे टिकाऊ खोरं ते असलं तर हे आपले देव
देवानं आपल्याला पाठवले, आता याचा उपयोग करा, आपल्याला जीवनात आनंद होईल. इतकं साधं साधं भाषण, फार सोपं साधं त्यांचं असायचं. ह्या असं व्यक्तिमत्व आपल्याला ऋषितुल्य असलेलं, देवदूत असलेलं व्यक्तिमत्व गेलं याचं आपल्याला हे आता हे काम पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. इथं तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धती त्या कामाची तुम्ही सर्वजण आलेले आहात. तर काम पुढे नेणं आणि आणखी चांगलं कसं करता येईल पाहणं. बोर आता मारल्याशिवाय जमत नाही असं म्हणलं तर फसायची गंमत. कारण याच्यामध्ये बोर हा सगळ्यात मोठा दोष आहे. म्हणजे 10 विहिरीचं पाणी एकटा बोरवाला काढून घेतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं बोरिंग ही काही खरं नाही. त्यातले जे तत्व आहेत, जे तत्व 7 तत्व सांगितले जनार्दन, 7 तत्वरी, हे 7 तत्व पाळले तर आपल्या जीवनात आनंद निर्माण झाल्याच्या राहणार नाही ही वस्तुस्थिती. म्हणून हे काम करणं हेच खरं श्रद्धांजली फादर बाकर यांना आहे. ती श्रद्धांजली या निमित्तानं आपण त्याला सर्वजण वाहूया. त्यांची स्मृती आपल्या जीवनात चिरंतर राहील. तशा प्रकारचं इथे म्हणजे काही ना काही निमित्तानं दरेवाडीला आपण दरवर्षी एक दिवस ठरवून घ्या का सगळ्यांनी एकत्र येत जायचं. आपण हे सगळे एकत्र येत जाऊ, काम कसं पुढं जायचं ते ठरवू. एवढंच या निमित्तानं सांगता आणि माझे 2 शब्द संपवू. फादर बाकरच्या हस्ते चिकू लागवड झालेली आहे आणि ती आज जवळजवळ 30-40 फूट उंचीचे झाडं आहेत. एक झाडाला कम से कम 5-5 क्विंटल माल निघतो. तो कमीत कमी 4,000 रुपये क्विंटलनं माल जातो. बाकर बाबा बोलले की पोटचं मूल जीव लावणार नाही, पण हे झाड जीव लावी काय. तेव्हा आपण आहे ना, माती अडवा, पाणी जिरवा आणि झाडे जगवा, हे महत्त्वाचं. एवढा संदेश देऊन बाकर बाबाची आठवण ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राहील आणि त्यांचंच काम मी करीत जाईन. एवढं बोलून माझं भाषण संपलं. जय हिंद. मसवंडी हे जर गाव पाहिलं तर डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं, संगमनेरच्या शेवटच्या टोकावरती असलेलं गाव. संगमनेर, जुन्नर आणि अकोला हे 3 तालुक्याच्या सरहद्दीवर असलेलं गाव. साधारण 1993 सालापूर्वी मसवंडीमध्ये पिण्यासाठी पाणी नाही, रोजगार नाही, अशा अवस्थेमध्ये असले 10-20 किलोमीटर लोक रोजंदारीसाठी जात होते. आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळी प्रथमतः फादर बाकर साहेब या गावामध्ये आले. त्यांनी अनेक ग्रामस्थांना एकत्र केलं, त्यांच्या प्रमुख समस्या जाणून घेतल्या आणि खऱ्या अर्थानं पाणलोट प्रकल्पाचा मेंढवरनंतर पाया वॉटर संस्थेच्या माध्यमातून मसवंडीमध्ये त्यांनी रोवला. आणि जवळजवळ 1145 हेक्टर क्षेत्रामध्ये कंट्रोल बंडिंग, फॉर्म बंडिंग, गलीप्लग, नाला बंडिंग, लूज बोर्डर, गॅबेन बंधारी, CCT व्याट अशी अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी पूर्णपणे बंदिस्ती माथा ते पायथ्यापर्यंत करून घेतली. मी माझ्या आयुष्यामध्ये ॲक्च्युली खरा देव कुठेच पाहिलेला नाही, पण मला देवाच्या रूपात जे फादर बाकर दिसले, जे अनुभवले मी, कारण की 14 वर्षात मी दरेवाडीच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामधून त्याचा प्रत्यक्ष जी काय त्यांची काम करण्याची पद्धत होती ती खूप जवळून पाहिली. आणि ज्यावेळेस माझा 2008 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये मी एका ट्रेनिंग निमित्त गेलो होतो आणि 2 दिवस मी त्यांच्या संग जे घालवले, तर भारतातले पाहिलेले बाबा आणि स्वित्झर्लंडमध्ये पाहिलेले बाबा, म्हणजे जसं नातू एकदा घरी गावी गेल्यानंतर आजोबा जसे प्रेम करतात तसं प्रेमाचं स्वरूप मला त्या स्वित्झर्लंडमध्ये पाहायला भेटलं. बाबांबरोबर मी काम करत असताना 10 वर्ष काम करत असताना अकोले तालुक्यात असेल, वेगवेगळ्या याच्यात असेल, खूप काही उदाहरणं बाबांसोबत सांगता येतील. म्हणजे मी मागे बी ज्यावेळेस आम्ही बाबांचं एक प्रोत्साहन देण्याचं काम राहायचं. बाबांसोबत मी जेव्हा जात असताना त्यांच्या गाडीत नेहमी टिकावं फावडं वगैरे राहायचं आणि कुठेही नाला दिसला का, नाल्यात दिसलं का लगेच दगड लावायला सुरुवात व्हायची. म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये एक दिवसचं एक उदाहरण सांगायचं झालं तर बाबा गाडी चालवत आहेत, मी त्यांच्यासोबत बसलेलो होतो. बाबा ज्यावेळेस आम्ही वेळ जेवणासाठी घालवायचं नाही, बाबांनी केळी घेतली आणि चपातीला रोल केला आणि आम्ही दोघांनी बी सुरुवात केली. बाबांनी सुरुवात केली. मला म्हटलं असंच असतं, वेळ घालवायचं नसतो जेवणासाठी, आणि कारण वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे हे काम करत असताना अशाच पद्धतीने वेळ हे करत. आणि एक कोंबळणे म्हणून अकोले तालुक्यामध्ये एक ग्रामसभेला गेलो आणि बाबांनी म्हणले बोल तू अधिकारी आहे, म्हणजे ओळख करून दिली अधिकारी म्हणून, बोल. मी म्हणलं आता काय बोलायचं, पण मी जेव्हा सुरुवात केली सांगितलं. पण बाबांनी जेव्हा नंतर
गाडीत बसल्यानंतर सांगितलं, अरे खूप छान बोलतो. म्हणजे नेहमी बाबांची एक शबासकी स्थाप असेल, प्रोत्साहन देण्याचं काम असेल. आपल्या दरेवाडीमध्ये 96 पासून फादर बाकर इथं वास्तव्याला होते आणि मी पण 96 पासून दरेवाडी सेंटरचं मॅनेजमेंटचं काम करत होतो. फादर बाकर यांचा आणि माझा संबंध 7-8 वर्षे एका ठिकाणी राहून त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होतं. आणि पाणलोटच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काय जगाला मंत्र दाखवून दिला, माती अडवा पाणी जिरवा, तर हा मंत्र आज जगाच्या दृष्टीनं किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीनं फार फायदेशीर असून ते गेल्याने बरेचसे म्हणजे दुःख पण झाले आणि त्यांना एवढं बोलून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.